छत्रपती शिवाजी महाराज की जय। आपले जाणते राजे हे छत्रपती झाले। आजचा दिन भारताच्या इतिहासात सुवर्ण अक्षराने लिहिला पाहिजे आणि तो लिहिलेलाच आहे। आज त्या राज्याभिषेकाला 350 वर्षापेक्षा जास्त काळ झाला, तरीही तो राज्याभिषेक आज जनतेच्या आणि सर्व समाजाच्या मनात तो आहे। अनेक वर्षाच्या गुलामगिरीतून ह्या छत्रपती शिवाजी महाराजांनी जनतेला मुक्त केलं, एक विश्वास निर्माण केला आणि एक रयतेचं राज्य निर्माण केलं, एक रामराज्य निर्माण केलं। या आजच्या या सुवर्ण दिनानिमित्त विश्व हिंदू परिषद पुणे श्री शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती सिंहगड यांच्या वतीने हे सलग 4थं वर्ष आहे की हा दिन आपण हा उत्साह साजरा करतो। आजच्या दिनी आत्ताच छत्रपती शिवरायांचे पायदळ प्रमुख सरनोबत पिलाजी गोळे यांचे वंशज श्रीयुत मारुती आबा गोळे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक करण्यात आला, मंत्रासह अभिषेक करण्यात आला। याचबरोबर आज शिवचरित्रकार म्हणजे शिवकथाकार हरिभक्त पारायण बाजीराव महाराज बांगर यांचं शिवराज्याभिषेक या विषयावर व्याख्यान आहे। त्याचबरोबर विश्व हिंदू परिषद आणि समितीच्या वतीने मुलांमध्ये युवकांमध्ये शिवचरित्र वाचलं जावं, त्याचा अभ्यास केला जावा, यासाठी भव्य निबंध लेखन स्पर्धासुद्धा आयोजित करण्यात आलेली आहे। ती विविध गटात आयोजित करण्यात आली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात जे जे प्रसंग घडले, मग ते अफजल खानाचा वध असो किंवा आग्र्याहून गरुड झेप असो किंवा लाल किल्ल्यातील शाहिस्ते खानाला पळून लावला असो, हा सगळे जे प्रसंग आहेत छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनातले, किंवा मग तोरणागडावर त्यांनी शिवराज्याभिषेक तोरणागडावर शिवस्वराज्याची स्थापनाची शपथ घेतली असो, अशा सगळ्या प्रसंगाचा अभ्यास करून युवकांनी निबंध हे ऑनलाईन पद्धतीने आपण घेणार आहोत। गुगलवर तो फॉर्म भरून देणार आहोत आणि ऑनलाईन पद्धतीने आपण ते फॉर्म मागून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण परीक्षकांकडून त्याचा परीक्षण करून आपण विजेते घोषित करणार आहोत। तर आजचा सोहळा हा सर्वांना लक्षात आणण्यासारखा सोहळा आहे। दरवर्षी किल्ले सिंहगडावर आपण हा सोहळा साजरा करतो, पण गेल्या वर्षीपासून गेले वर्ष आणि हे वर्ष कोरोना महामारीमुळं हा एका सभागृहात आपल्याला कार्यक्रम करावा लागतोय। दरवर्षी सिंहगडावर असलेल्या वाहनतळापासून त्याच्यावर मला नमूद करावं लागेल की आत्ता आपण जिथे उभे आहोत वीर बाजी पासलकर सभागृहात, ह्याच तळापासून सुमारे 1000 ते 1500 युवक सिंहगडच्या दिशेने कूच करतात। सिंहगड गेल्यानंतर सिंहगडाच्या वाहनतळापासून तर नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीपर्यंत पालखी सोहळ्याचं आयोजन केलं जातं। त्या दिवशी सिंहगडावर असलेल्या छत्रपती राजाराम महाराजांचं समाधीचे पूजन केलं जातं। त्यानंतर कोंढणेश्वराचं मंदिर आहे तिथं पूजन केलं जातं। असा हा सोहळा असतो। त्यानंतर पोवाड्याचा कार्यक्रम होतो आणि त्यानंतर जो राज्याभिषेक सोहळा आहे हा प्रत्यक्ष आपण गडावर साजरा करतो। उद्देश हाच की ज्यावेळेस छत्रपती शिवरायांनी सर्व गडांवर ज्या अर्थाने रायगडावर छत्रपती शिवाजी महाराज विराजमान झाले, तर 32 मन सोन्याच्या सिंहासनावर विराजमान झाले, तो क्षण ह्या सर्व किल्ल्यांनी बघितलेला आहे आणि हे जे किल्ले त्याला साक्षी आहेत। त्यामुळे आमचा अशी विश्व हिंदू परिषदची मागणी आहे की शिवराज्याभिषेक दिन हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या भारतातल्या प्रत्येक किल्ल्यावर हा शिवराज्याभिषेक दिन हा साजरा केला पाहिजे आणि ह्याच हेतूने पुण्याच्या जवळ असलेल्या सिंहगडावर आपण हा साजरा करतो। पण गेली 2 वर्षे मी मागाशी नमूद केला करू शकलो नाही। कदाचित पुढच्या वर्षी म्हणण्यापेक्षा मला विश्वास आहे की कोरोना महामारी यावर्षी 100% संपेल आणि पुढच्या वर्षी आपण परत एकदा युवकांच्या जल्लोषात आपण हा शिवराज्याभिषेक दिन साजरा करूयात। धन्यवाद। छत्रपती शिवाजी महाराज की जय। आगतम स्वागतम सुस्वागतम। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला अभिवादन करण्याच्या निमित्ताने आज आपण इथं एकत्र जमलेलो आहोत। सर्वप्रथम आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत। आज आपण ज्यांच्या वाणीतून शिवराज्याभिषेक सोहळ्याचा पुन्हा एकदा प्रत्यय घेणार आहोत, ते आपल्या सन्माननीय श्री हरिभक्त परायण शिवकथाकार बाजीराव महाराज बांगर हेही आज आपल्यामध्ये उपस्थित आहेत। आपण कार्यक्रमाची सुरुवात करताना सर्वप्रथम दीपप्रज्वलन करून आपण हा कार्यक्रम सुरू करतो आहोत।
आपल्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे सहमंत्री श्री संजयजी मुद्राळे यांना विनंती करतो की त्यांनी आजचे आपले जे वक्ते आहेत त्यांचा सन्मान करावा, त्यांचं स्वागत करावं. आता यावर्षी आम्ही ज्याला आपण समिती गठन मी जे सांगितलं, तर त्यामध्ये समितीचे प्रमुख म्हणून श्रीयुत किशोरजी चव्हाण आणि सहप्रमुख म्हणून श्रीकांतजी चिल्लार आणि शरदजी जगताप यांनी मार्गदर्शन करायचं ठरवलं आणि यावेळेस मुख्य समन्वयक सहसमन्वयक म्हणून त्यांच्याकडे हे दायित्व आहे. तर आता मी आपला काही फार वेळ घेत नाही. आता आपण कार्यक्रमात पुढे जात असताना आपण मुख्य म्हणजे ज्या कार्यक्रमासाठी इथे आलेलो आहोत आणि जो कार्यक्रम बघण्यासाठी आपण उत्सुक आहोत ते म्हणजे आजचं आपल्या वक्त्यांचं सादरीकरण. आता वक्त्यांचा परिचय खरं तर करून देण्या इतपत वक्ते अनोळखी कुणालाच नाहीत, परंतु शिवकथाकार छत्रपती संभाजी कथाकार यांचे आणि हरिभक्त परायण असणारे बाजीराव महाराज बांगर हे आज आपल्यामध्ये इथं उपस्थित आहेत. ते आज शिवराज्याभिषेक सोहळा याबद्दलचे सादरीकरण आपल्या पुढे ते करत आहेत, त्याची मांडणी आपल्या पुढे करणार आहेत. महाराजांचा परिचय करून द्यायचा असेल तर स्वराज्य संघ नावाची एक संघटनेची स्थापना त्यांनी केली आहे. त्यामध्ये शिवनेरी ते पुरंदर असा एक पालखी सोहळा म्हणा ते दरवर्षी करत असतात, साधारणपणे जानेवारी महिन्यामध्ये. या पाठीमागचा त्यांचा जो उद्देश आहे की पितापुत्रांची भेट घडवून द्यायची. म्हणजे शिवनेरी हे छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थळ आणि पुरंदर हे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचं जन्मस्थळ आणि हे साधत असताना ते तुळापूर वडू या मार्गे ते पुरंदरावरती येत असतात. पितापुत्रांची भेट घडवून देण्याचा एक अलौकिक आणि सुंदर असा उपक्रम स्वराज्य संघाच्या माध्यमातून महाराजांनी सुरू केलेला आहे. आणि त्याचप्रमाणे त्यांचं अत्यंतिक मौलिक कार्य जर असेल तर एक महाराज म्हणून, एक कीर्तनकार म्हणून, प्रवचनकार म्हणून ते प्रबोधन नेहमीच करत असतात. पण मुख्य म्हणजे आज हिंदूंमध्ये जी काही जातीय भांडणं लावायची काम केली जात आहेत, तर अशा काही संघटनांच्या मध्ये जाऊन भरकटलेल्या तरुणाईला मुख्य आपल्या विचारधारेमध्ये परत आणायचं मोठं काम आज बाजीरावजी महाराज यांनी केलेलं आहे. मनसर इथं त्यांनी एक स्वतःची स्वतंत्र अशी त्यांच्या प्रयत्नातनं एक शिवसृष्टीचं निर्माण झालं आहे. अजून त्याच्या पुढे जाऊन सांगेन की त्यांच्या स्वतःच्या राहत्या घरामध्ये त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक उभा केलं. तर अशा पद्धतीने संपूर्णपणे शिवकार्याला, धर्मकार्याला ज्यांनी वाहून घेतलं आहे असे शिवकथाकार, शंभूकथाकार, हरिभक्तपरायण बाजीराव महाराज बांगर आज आपल्यामध्ये इथे उपस्थित आहेत. आणि आता मी आपल्या सर्वांचा जास्त वेळ न घेता महाराजांना विनंती करतो की त्यांनी कथा निरूपणाला सुरुवात करा. जय श्रीराम. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशीचा महाराजांचा राज्याभिषेक या ठिकाणी तो सोहळा आपण या ठिकाणी साजरा करत असताना हा सोहळा निर्विघ्न त्या ठिकाणी पार पडावा यासाठी हिंदू धर्मशास्त्र रीतिरिवाजानुसार विघ्नहर्त्या गणरायाला आपण पहिल्यांदा वंदन करूया. ओम नमो वेद प्रतीक
संवेद्या आत्मरूपा देवा तुझी गणेश सकलार्थमतीत प्रकाश म्हणे निवृत्तीदास अवधारी जो अवधारी जो अवधारी जो ओंकार प्रधान रूप गणेशाचे ओंकार प्रधान रूप गणेशाचे जगाच्या पाठीवर जगात जे कोणाला जमलं नाही ते महाराजांनी करून दाखवलं आणि महाराजांनी जे केलं ते जगात कोणाला करता आलं नाही. म्हणून राजे, आज तुमच्या राज्याभिषेकाचा सोहळा आम्ही तुमचे सगळे सेवक मावळे या ठिकाणी तुमचा सोहळा या ठिकाणी सादर करत आहोत. परंतु राजे, आपण यावं आणि या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावं. आइए महाराज विराजिए 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 आइए महाराज विराजिए. आपणा सर्वांचं भाग्य आहे की छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म याच पुणे जिल्ह्यामध्ये शिवनेरी गडावर झाला आणि सर्वात जास्त वास्तव्य जर महाराजांचं कुठं झालं असेल तर या पुण्यनगरीमध्ये म्हणजे आपल्या पुण्यामध्ये महाराजांचं वास्तव्य त्या ठिकाणी सर्वात जास्त झालेलं आहे. याचं महत्भाग्य असं आहे की ज्या भूमीला छत्रपती शिवाजी महाराजांचा पदस्पर्श झाला, त्यांच्या पदस्पर्शाने पुण्याची भूमी पवित्र झाली, माती पावन झाली आणि त्याच मातीवर आपली पावलं उमटतात. हे खऱ्या अर्थाने आपलं सर्वांचं भाग्य आहे. आणि म्हणून गतजन्माची आपली काही पुण्याई असेल म्हणून महाराज ज्या भूमीत जन्माला आले त्या भूमीत आपला जन्म झाला, हे खऱ्या अर्थाने आपलं महत्भाग्य आहे. छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा राज्याभिषेकाचा त्या ठिकाणी जो मार्ग आहे हा मार्ग फार खडतर आहे. या मार्गाची सुरुवात देखील महाराजांनी या पुण्याच्याच भूमीतून त्या ठिकाणी केलेली आहे. याची सुरुवात करताना महाराजांनी पहिल्यांदा ठरवलं की आपण काय करायचं. प्रत्यक्ष भगवंताला म्हणजे देवादिदेव महादेवाला साक्षी म्हणून एक प्रतिज्ञा करायची. आणि ती प्रतिज्ञा करत असताना महाराजांनी ज्या वेळेला ठरवलं, अर्थात त्यावेळेला याच पुण्याच्या भूमीमध्ये महाराजांना विरोध करणाऱ्यांची संख्या सुद्धा काही कमी नाही. आजही तुम्ही चांगलं कार्य करायला घ्या. ज्यावेळेला आपण चांगलं कार्य करत असतो ना त्यावेळेला विरोध हा ठरलेला असतो. आणि ज्या वेळेला आपल्या कार्याला विरोध होतोय ना त्यावेळेला आपण समजून जायचं, आपण अनुमान काढायचं की आपलं कार्य सत्याचं आहे, धर्माच्या मार्गावरचं आहे. आणि ज्या वेळेला विरोध होतो ना त्याच वेळेला आपल्या अंतःकरणामध्ये एक नवी उमेद त्या ठिकाणी निर्माण होते आणि आपण अतिशय जोमाने त्या ठिकाणी कामाला लागतो. तेच कार्य छत्रपती शिवाजी महाराजांनी केलेलं आहे. आणि म्हणून तुम्ही आम्ही आज विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून धर्मकार्य जगामध्ये त्या ठिकाणी पोहोचवण्याचं काम करत आहोत. याची प्रेरणा, याचं आदर्शस्थान ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि महाराजांनी ठरवलं की यावेळेला प्रत्यक्ष देवादिदेव महादेवांना साक्षी मानून एक प्रतिज्ञा करायची. आणि महाराजांनी आपल्याबरोबर त्या ठिकाणी काही निवडक मावळे घेतले आणि मावळ्यांना घेऊन महाराज रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये गेले. आणि तिथं गेल्यानंतर महाराजांनी महादेवाला अभिषेक करायला त्या ठिकाणी सुरुवात केली.
अभिषेक त्या ठिकाणी संपन्न होत असताना महादेवावर त्या ठिकाणी पाण्याची धार धरायची होती. पुरोहितांनी सांगितलं, राजे पाण्याचा कलश आणला असेल तर पाण्याची धार धरावी. महाराजांनी सांगितलं, आजपर्यंत शंभू महादेवाला पाण्याचा अभिषेक घालणारे लाखो शेकडो त्या ठिकाणी हजारो जण येऊन गेले, पण आज आम्ही महादेवांना आमच्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणार आहोत. आणि महाराजांनी कमरेला असणारी त्या ठिकाणी भवानी समजर उपसली आणि स्वतःच्या रक्ताचा अभिषेक शंभू महादेवाला घातला. आणि त्याच वेळेला महाराजांनी प्रतिज्ञा केली, हे देवादिदेव महादेवा, आजपासून आम्ही जगू तर हिंदवी स्वराज्यासाठी जगू आणि मरू तर हिंदवी स्वराज्यासाठी मरू. या जुलमी आक्रमकांचा मळवट भाळी लेवून या मायभूमीला आम्ही त्या ठिकाणी स्वतंत्र केल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून हे देवादिदेव महादेवा, आज आम्ही तुम्हाला साक्षी म्हणून त्या ठिकाणी वचनबद्ध होत आहोत. आज आम्ही आमच्या स्वतःच्या रक्ताचा अभिषेक घालणार आहोत, परंतु यापुढे आमच्याच काय पण आमच्या स्वजनांच्या रक्ताचा अभिषेक होणार नाही. यापुढे रक्ताचे अभिषेक जरूर होतील, परंतु ते यवनांच्या रक्ताचे होतील, ते शत्रूंच्या रक्ताचे होतील. आणि ते शत्रूंच्या रक्ताचे अभिषेक घालण्यासाठी हे महादेवा, तुम्ही आमच्या बाहुबलामध्ये तेवढं सामर्थ्य निर्माण करा. आणि म्हणून महाराजांनी आपल्या मावळ्या सवंगड्यांना त्या ठिकाणी साक्षी ठेवून शंभू महादेवासमोर त्या ठिकाणी प्रतिज्ञा केली, शपथ वाहिली. आणि शपथेप्रमाणे महाराजांनी स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. आणि मुहूर्तमेढ रोवल्यानंतर महाराजांनी आपल्या आजूबाजूच्या परिसरातील एक एक किल्ला त्या ठिकाणी काबीज करायला सुरुवात केली. पहिली तोरणापासून सुरुवात झाली. त्यानंतर चाकणचा भुईकोट, ज्याला संग्रामदुर्ग असं संबोधलं जातं, तो भुईकोट किल्ला त्या ठिकाणी फिरंगोची सहित त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये आला. त्यानंतर सुभान मंगळगड, तो देखील स्वराज्यामध्ये आला. आणि यावेळेला महाराजांची अशी घोडदौड त्या ठिकाणी स्वराज्याची सुरू होती. एव्हाना विजापूरच्या दरबारामध्ये बातमी पोहोचलेली होती की शिवाजी राजांनी आदिलशाहीमध्ये असलेले जवळपास 5-7 किल्ले त्या ठिकाणी स्वतःच्या स्वराज्यामध्ये जोडून घेतलेले आहेत. याच वेळेला फतेखान नावाचा एक नामचीन सरदार जवळपास 3-3.5 हजाराची फौज घेऊन याच पुण्याच्या भूमीवर चालून आला. अर्थात त्यावेळेला महाराजांका पुरेशी फौज देखील नव्हती. कुठेतरी 600-500 मावळ्यांची 18 पकड जाती जमातीतल्या नवयुवकांची त्या ठिकाणी महाराजांनी फौज उभी केली होती. महाराजांची फौज त्यावेळेला जर सांगायचं जर म्हटलं तर 12, 15, 18 वर्ष वयोगटातील त्या ठिकाणी तरणे पांड पोरं महाराजांच्या बरोबर होती. आणि यामध्ये एक बुजुर्ग व्यक्तिमत्व, मी नेहमी त्यांचा उल्लेख असा करतो की 60 वर्षाचं तर्णभांड नेतृत्व, त्या नेतृत्वाचं नाव होतं बाजी काका पासलकर. पहिल्यांदा ज्येष्ठ व्यक्ती जर महाराजांना कोण त्या ठिकाणी सहभागी झाले असतील तर ते बाजी काका पासलकर. बाजी काकांनी महाराजांना येऊन त्या ठिकाणी सहभागी झाले, सामील झाले. आणि बाजी काकांनी प्रत्यक्ष रामरायासारखं शिवरायांना त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी जागा निर्माण केलेली होती. स्वराज्याचे मुहूर्तमेढ सुरू झालेले होते. महाराजांच्या जवळपास असणारे जे काही निवडक मावळे होते आणि त्या निवडक मावळ्यांपैकी त्यामध्ये एक व्यक्तिमत्व होतं तानाजी मालुसरे. आणि या तानाजी मालुसरेंनी पहिल्यांदा महाराजांना राजे म्हणून साद घातली. महाराज म्हणताय, तानाजी, अरे आपण सगळे मित्र आहोत, सवंगडी आहोत, यात कोणी राजा नाही, कोणी शिपाई नाही. त्यावेळेला तानाजी मालुसऱ्यांनी म्हणावं, राजे तुम्ही आमचं राजच आहेत, कोणीतरी राजा असावा. आणि त्या राजाला मुजरा करण्याचा जो आनंद असतो ना, तो काही वेगळाच असतो. आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांना पहिले राजे म्हणून साद घालणारं व्यक्तिमत्व जर कोण असेल तर ते सुभेदार तानाजी मालुसरे. आणि यावेळेला महाराजांना राजे म्हणून साद घातल्यानंतर बरोबर असणाऱ्या सगळ्या मावळ्यांनी त्या क्षणापासून महाराजांना राज मानलेलं होतं. आणि म्हणून महाराज देवादिदेव महादेवाच्या कृपेने, आई भवानीच्या कृपेने आणि मावळ्यांच्या कृपेने महाराज खऱ्या अर्थाने राजे झालेले. महाराजांची अशी घोडदौड सुरू होती. आणि यामध्ये फतेखान आल्यानंतर त्यांनी महाराजांचा सुभान मंगळगड त्या ठिकाणी काबीज केला. यावेळेला महाराजांनी पुन्हा विचार केला की हा सुभान मंगळगड त्या ठिकाणी पुन्हा स्वराज्यात आला पाहिजे. आणि यावेळेला बाजी काका पासलकर हे स्वराज्याचे पहिले सरसेनापती होते. महाराजांनी बाजी काका पासलकरांबरोबर त्या ठिकाणी इतगुज केलं.
आणि त्या ठिकाणी सुभान मंगळगड पुन्हा स्वराज्यात आणण्याची खलबत सुरू झाली. एका रात्रीत त्या ठिकाणी निर्णय झाला आणि निर्णय झाल्यानंतर कावजी मल्हार, गोदाजी जगताप याच्या 2 त्या ठिकाणी तरण्या बांड मुलांना त्या ठिकाणी नेतृत्व द्यायचं ठरवलं. बाजी काका पासलकरांनी गनिमी कावा समजावून सांगितलं आणि महाराजांची फौज बाजी काका पासलकरांच्या नेतृत्वामध्ये त्या ठिकाणी बाहेर पडली. आणि यावेळेला यवनांमध्ये आणि मराठ्यांमध्ये त्या ठिकाणी जोरदार युद्धाचा भडका उडाला. आणि जोरदार युद्धाचा भडका उडाल्यानंतर फतेखानाला कळलं की आता जीव वाचून पळून जाण्याशिवाय दुसरा मार्ग नाही. विचार करा, एका बाजूला 3000ची फौज आहे, महाराजांबरोबर फक्त 500 मावळे आहेत. येडही सांगेल की 3000चे जिंकतील, पण महाराजांनी मावळ्यांना असं काही त्या ठिकाणी पडवून ठेवलेलं होतं. नियोजनाप्रमाणे युद्ध लढलं जात होतं. गनिमी काव्याचा त्या ठिकाणी विचार केला जात होता. काही मावळे वरच्या टोकाला होते, ज्या बाजूला त्या ठिकाणी फतेखानाची फौज असेल वरून भले मोठे त्या ठिकाणी दगडधोंडे सोडले जात होते. एक एक धोंडा 5-5 यवनांना घेऊन त्या ठिकाणी पुरंदरच्या पायथ्याला येत होता. आणि यावेळेला महाराजांचा प्रचंड विजय झाला. महाराज त्या ठिकाणी आनंदाच्या भरामध्ये सवंगड्यांसमवेत त्या ठिकाणी आनंद व्यक्त करत होते. फतेखान त्या ठिकाणी रक्त सांडत पळत होता. पण यवना बाजी काका पासलकरांनी पाहिलं आणि महाराजांचा आदेश न घेता तसेच बाजी काका पासलकर त्या ठिकाणी फतेखानाचा पाठलाग करत सुटलेले आहेत. त्यांच्याबरोबर कावजी मल्हार आहेत, दोघेही त्या ठिकाणी पाठलाग करत आहेत. 4-2 मावळे बरोबर आहेत. आपल्याबरोबर किती फौज आहे याचा देखील बाजी काका पासलकरांनी विचार केला नाही. पण महाराजांचं पहिलं मोठं युद्ध आहे. या ठिकाणी फतेखान जिता माघारी जाता कामा नये म्हणून बाजी काका पासलकर 60 वर्षाचं तरणबांड नेतृत्व त्या ठिकाणी पाठलाग करत आहेत. खूप वेळ त्या ठिकाणी पाठलाग सुरू होता. सासवड पर्यंत पाठलाग आला आणि सासवड पर्यंत पाठलाग आल्यानंतर फतेखानाच्या लक्षात आलं की बाजी पासलकरांच्या बरोबर मुठभर मावळे आहेत. आणि तिथेच त्यांनी त्या ठिकाणी आपला मोर्चा वळवला आणि बाजी काकांबरोबर त्या ठिकाणी तुंबळ युद्ध झालं. आणि या युद्धामध्ये फतेखानाचा एक वर्णी वार बाजी काकांच्या देहामध्ये घुसला गेला आणि त्या ठिकाणी रक्ताच्या थारोळ्यामध्ये त्या ठिकाणी बाजी काका कोसळले गेले. एव्हाना महाराज त्या ठिकाणी विचार करतायत, आम्हाला एवढा प्रचंड विजय मिळवून देणारे आमचे बाजी काका पासलकर कुठं आहेत? महाराजांचा हेर खात्याचा एक सेवक त्या ठिकाणी धावत आला. राजे घात झाला. आपले बाजी काका पासलकर त्या ठिकाणी वीरगतीला प्राप्त झाले. महाराज त्या ठिकाणी पालखी घेऊन दौडत आलेले होते. महाराजांना आलेलं बाजी काकांनी पाहिलं. बाजी काकांचे प्राण आता कंठास आलेले होते. महाराज लगबगीने धावून गेले. हाकीम वैद्यांना बोलावून घेतलं, सांगितलं पालखी ताबडतोब घेऊन या. यावेळेला महाराजांनी बाजी काका पासलकरांचं शिर घेतलेलं होतं. बाजी काका पासलकर म्हणताय, नगाराजे आता आमची वेळ समय पाहिलेली आहे, नकोय आम्हाला पालखी, नका बोलू हाकीम वैद्यांना. राजे आमचा प्राण जात असताना आमचा देह आमच्या राजाच्या मांडीवर आहे, यापेक्षा भाग्य आमचं काय वाट्याला आलं असेल. राजे आठवतं तुम्हाला शिवनेरी गडावर आऊसाहेबांनी तुम्हाला रामायण सांगितलं, पण त्याच रामायणामध्ये ज्या वेळेला जटायूचे प्राण कंठस्थ आलेले होते ना, त्यावेळेला जटायूचा देह देखील राजा रामरायाच्या त्या ठिकाणी मांडीवर होता. त्या जटायूचा देह रामरायाच्या मांडीवर होता आणि आज माझा देह माझ्या शिवरायाच्या मांडीवर आहे. त्यावेळेला प्रभू रामचंद्रांनी सांगितलं होतं, जटायू तुम्हाला पुन्हा पंख देतो, पुन्हा आयुष्य देतो. पण त्यावेळेला जटायूने सांगितलं, नाही रामप्रभू, मला पुन्हा आयुष्य नको, पुन्हा पंख नको, फक्त एक करा, माझा प्राण जात असताना तुम्ही माझ्या समोर असावे. जसं जटायूची इच्छा होती की माझा प्राण जात असताना रामराया माझ्या देहासमोर असावे. राजे एक करा, माझा देखील प्राण जात असताना माझा देह देखील आपल्या मांडीवर आहे. जटायूचा देह रामरायाच्या मांडीवर होता, माझा देह माझ्या रामाच्या म्हणजे माझ्या शिवरायाच्या मांडीवर आहे. काय माझं भाग्य आहे की माझा प्राण जात असताना मला प्रत्यक्ष शिवरायाची मांडी मिळावी. राजे ही स्वराज्याची मुहूर्तमेढ आम्ही रोवली तुमच्या बरोबर, परंतु उद्याच होणार स्वराज्य
प्राण जात असताना ते आमच्या नेत्रासमोर दिसतंय राजे. एक दिवस आपण हे स्वराज्य निर्माण कराल आणि या हिंदू पदपात सहीच्या पण छत्रपती व्हाल. फक्त राजे त्यावेळेला बाजी काका मुजऱ्याला नसणार आहे राजे. म्हणून या बाजी काकाचा शेवटचा मुजरा राजे, शेवटचा मुजरा असं म्हणून बाजी काकांच्या जडदेहातलं चैतन्य निघून गेलं. महाराजांनी बाजी काकांसाठी टावं फोडला, फार मोठा शोक व्यक्त केला. महाराज म्हणत आहेत, बाजी काका आपल्या जाण्यानं स्वराज्याच्या दौलतीचा एक खांब निखळून पडला. स्वराज्याच्या दौलतीचं फार मोठं नुकसान झालं काका. तुमच्यामुळे स्वराज्याच्या दौलतीचं फार मोठं नुकसान झालं. या मी भरून काढू शकत नाही. परंतु तुम्ही स्वराज्याचे मुहूर्तमेंट रोवण्यासाठी तुमचं एक कार्य, ज्या वेळेला या शिवाजी राजाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला तो इतिहास बाजी काका तुम्हाला कदापि विसरणार, कदापि विसरणार. महाराजांनी स्वतः त्या ठिकाणी बाजी काका पासलकरांचा अंत्यविधी त्या ठिकाणी ओळखण्यात आला. हे स्वराज्य करत असताना अनेक शूरवीरांना त्या ठिकाणी गमवावं लागलं, याचं दुःख महाराजांना होत होतं. परंतु हे करण्याशिवाय दुसरा पर्याय देखील नव्हता. महाराज एक एक संकट त्या ठिकाणी हाणून पडत होते, पुन्हा नव्याने संकट येत होते. स्वराज्याच्या राज्याभिषेकाचा मार्ग महाराजांना किती खडतर होता. पुढे कालांतराने हे स्वराज्य गिळक्रोध करण्यासाठी अफजल खान चालून आलेला होता. त्यावेळेला महाराजांना दुहेरी संकट होतं. महाराजांचे असणारे पट्टर आणि सहीबाई राणीसाहेब म्हणजे संभाजीराजांच्या मातोश्री. सईबाई राणीसाहेब बाळंतपणाचा आजार जडलेला होता. एका बाजूला सईला नेण्यासाठी यमसुसज्ज झालेला होता आणि दुसऱ्या बाजूला स्वराज्य गिळक्रोध करण्यासाठी तो अफजल खान आलेला होता. अशा वेळेला महाराजांनी काय करावं? लेकराला स्तनपान होत नव्हतं. स्वराज्याचा उद्याचा वारीस आहे, त्याला स्तनपान होत नव्हतं, लेकराची भूक भागत नव्हती. काय करावं? यावेळेला महाराजांनी लेकराला कडे खांद्यावर घेऊन मिरवावं की रयतेचे होत असणारे अन्याय अत्याचार उघड्या डोळ्याने पाहावं की स्वराज्यावर आलेलं संकट, त्या संकटाचं निर्दालन करावं. करावं तरी काय? हे जगदंबे, करावं तरी काय? महाराजांनी यावेळेला कुटुंब कबिल्याचा विचार केला नाही. महाराजांनी विचार केला तो फक्त स्वराज्याचा विचार केला. स्वतःची पत्नी त्या ठिकाणी अंतयातना त्या ठिकाणी सहन करते. महाराज विचार करतायत, कदाचित सईची आणि आमची ही शेवटची भेट असेल. इथं अफजल खानाला भेटायला जायचंय म्हणजे प्रत्यक्ष यमराजाला भेटायला जायचंय. आमचं काय बरं वाईट होईल हे सांगता येणार नाही. दुसऱ्या बाजूला सईचा आजार बळावत चाललेला आहे. निश्चित दोघांपैकी एखाद्याचा मृत्यू हा ठरलेला आहे आणि म्हणून सईबाई राणीसाहेबांना त्या ठिकाणी अखेरचं दर्शन घेण्यासाठी, भेट घेण्यासाठी महाराज सईबाई राणीसाहेबांच्या महालामध्ये गेले. आणि सईबाई राणीसाहेबांच्या महालामध्ये गेल्यानंतर दोघा पती पत्नींचा संवाद फार मोठा आहे. महाराज सांगतात, ज्यावेळेला आम्ही रणांगणामध्ये मोहिमेवर असतो ना, त्यावेळेला आमच्या सलामतीसाठी जगदंबे समोर पदर पसरता आणि आमची सलामती मागता. नाही राजा, आमचं तेवढं आयुष्य उरलंय असं आम्हाला वाटत नाही. नका ना सई असं बोला. राजे, आमचं एक लेकरू खूप मोठं झालंय. एक लेकरू जरी ताण असलं तरी एक लेकरू फार मोठं झालंय राजे. हे लेकरू फार मोठं झालंय. राजे म्हणतात, से आम्ही नाही समजलो. राजे, हे स्वराज्य म्हणजे आपलं लेकरूच नाही का? या स्वराज्याला पहिला आपण जन्माला घातलंय आणि नंतर शंभू बाळाला जन्माला घातलंय. काय विचाराची उंची होती सईबाई राणीसाहेबांची. या दोनही लेकरांना जपायचंय राजे.
यदा कदाचित कर्तव्य रथावर आरूढ झाल्यानंतर एवढ आमच्या गेल्याची बातमी, आमच्या दुःखाची बातमी जर कानावर पडली, राजा पण कर्तव्य रथावर आरूढ झाल्यानंतर कदापि माघारा येऊ नका. एक वेळी असं येईल, शेवटचा चिताग्नी द्यायला नाही आला ना तरी चालेल राजे, परंतु स्वराज्याच्या कर्तव्य रथावर आरूढ झाल्यानंतर एक पाऊल देखील माघारी टाकू नका. आमच्यासाठी एक कराल राजे? आमच्या दुःखाची बातमी कळाल्यानंतर आमच्या समाधीवर कधी अश्रू ढाळत बसू नका राजे. काय करावं संयमी? आमच्यासाठी एक करा राजे. या पुढच्या मोहिमांमध्ये स्वराज्याच्या मुलखातला एक एक गडकोट तुम्ही ज्या वेळेला पर मुलखातला गडकोट त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये जोडले जाल. प्रत्येक मोहीम फते झाल्यानंतर आमच्या समाधीवर फक्त एक पुष्प अर्पण करावं राजे, बस. हीच एवढी श्रद्धांजली या सईला द्या, बस. बाकी काही नको राजे. असं म्हणून जड अंतकरणाने महाराजांनी सईबाई राणी साहेबांचा निरोप घेतला आणि महाराज प्रतापगडाच्या दिशेने आपल्या असणाऱ्या कृष्णा घोडीला टाच मारली आणि महाराज याच पुण्यातून त्या ठिकाणी प्रतापगडाकडे दौडत निघालेले आहेत. प्रतापगडावर गेल्यानंतर महाराजांनी त्या ठिकाणी व्यूहरचना खायला सुरुवात केली आणि यामध्ये अर्थात प्रतापगडची मोहीम सलग 3 दिवस जरी सांगत बसलं तरी संपणार नाही. याचं कारण असं आहे की महाराजांनी या मोहिमेमध्ये जे नियोजन केलेलं होतं ना, ते नियोजन मात्र अप्रतिम आहे. कारण अफजल खान ज्या वेळेला स्वराज्यावर चालून आला त्यावेळेला तो 22,000ची फौज घेऊन निघाला. पुढे आमच्यातले काही फितूर त्यांना जाऊन सहभागी झाले. बखंडोजी खोपडे असतील, सुलतानजी जगदाळे असतील, हे त्यांना जाऊन मिळाले आणि अफजल खानाची फौज 12,000पासून ती जवळपास 40,000पर्यंत जाऊन पोहोचलेली होती. आणि यावेळेला महाराजांबरोबरची फौज होती ती फक्त 6,000ची होती. आणि यावेळेला महाराजांनी या 6,000 मावळ्यांना त्या ठिकाणी तंतोतंत त्या ठिकाणी नियोजन सांगितलेलं होतं. परंतु यावेळेला प्रत्येक जण असं विचार करत होता, राजांनी अफजल खानाला भेटायला जाऊ नये. प्रत्येक वीर महाराजांच्या समोर उभा राहत होता, राजे ही मोहीम आम्हास द्यावी. मी नेहमी सांगतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये एक जगावेगळी स्पर्धा खेळली जात होती आणि ती स्पर्धा होती स्वराज्यासाठी प्राण अर्पण करण्याची स्पर्धा होती. लक्षात ठेवा. महाराजांच्या समोर त्या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे समोर उभे राहिले, मोरार बाजी उभे राहिले, तानाजी मालुसरे उभे राहिले. एक एक वीर महाराजांच्या समोर त्या ठिकाणी उभा राहत होता आणि सांगत होता, राजे आपण न जावे, ही मोहीम आम्हास द्यावी. पण महाराजांनी सांगितलं नाही, ही मोहीम आमच्यासाठीच आहे. आम्ही आऊसाहेबांना शब्द दिलेला आहे, जर यदा कदाचित या मोहिमेमध्ये आमचं जर काही बरं वाईट झालं, शंभू बाळाला तख्तावर बसून आऊसाहेबांच्या आज्ञेत स्वराज्याचं कार्य नेटाने पुढे चालू ठेवायचं आहे. किती स्वराज्याच्या राज्याभिषेकाचा किती मोठा खडतर प्रवास आहे, प्रत्यक्ष यमराजाच्या भेटीला जायचंय. ते काही हिंदुस्थानचे पंतप्रधान आणि अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांची भेट नव्हती, हॅलो हाय बाय असं काही नव्हतं. प्रत्यक्ष यमराजाला भेटायचं होतं, यमाच्या मगरमिठीत जाऊन पुन्हा सुखरूप बाहेर पडायचं होतं. आणि महाराज त्या ठिकाणी भेटीला त्या ठिकाणी नियोजन आखू लागले. अर्थात यावेळेला महाराजांचे वकील पंताजी वकील गोपीनाथ पंत बोखील यांचं नाव होतं. काय वकिली लढवली असेल या व्यक्तिमत्वाने. 40,000च्या फौजेच्या गराड्यामध्ये असणाऱ्या अफजल खानाला एकाकी पाडलेलं होतं. जो शूरवीर राजा आहे छत्रपती शिवाजी महाराज, जगात शूर राजा म्हणून त्या ठिकाणी ओळखले जात होते. परंतु आमच्या महाराजांच्या वकिलांनी याच शूर राजाला अफजल खानाच्या समोर राजे घाबरले तसं सादर करून दाखवलं. आणि ते अफजल खानाला पटलं देखील. अर्थात हे पटवण्याचं काम महाराजांच्या वकिलाने केले, हे फार महत्वाचं आहे. या मोहिमेमध्ये प्रत्येक व्यक्तिमत्वाची कामगिरी ही फार लाख मोलाची आहे. कारण महाराजांनी प्रत्येकाला व्यूहरचना सांगत असताना सांगितलेलं होतं, जर या मोहिमेमध्ये तसूभर जरी चूक घडली तर सगळ्याच्या गर्दनी मारल्या जातील आणि स्वराज्याचं कार्य इथंच थांबलं जाईल.
आणि म्हणून प्रत्येकाने नेमून दिलेल्या जबाबदाऱ्या व्यवस्थितरित्या पार पाडायच्या. अर्थात आई जगदंबेच्या कृपेने, देवादेव महादेवाच्या कृपेने महाराज या मोहिमेमध्ये यशस्वी झाले. परंतु ही मोहीम यशस्वी होत असताना महाराजांना आपल्या पट्ट राणीला सईबाई राणी साहेबांना मात्र मुखावं लागलेलं होतं. या मोहिमेवर असताना सईबाई राणी साहेबांच्या जडदेहातलं चैतन्य निघून गेलेलं होतं. आपल्या पत्नीच्या अंत्यविधीला देखील राजांना उपस्थित राहता आलं नाही, इतकं सोसलंय म्हणजे शिवाजी. तेव्हा कुठेतरी राज्याभिषेकाची वाटचाल त्या ठिकाणी सुरू होत होती. आणि म्हणून हे एवढ्या बरंच थांबलं नाही. महाराजांच्या पाठोपाठ त्या ठिकाणी संकटामागून संकटाच्या वाटचाली त्या ठिकाणी सुरूच होत्या. याच पुण्यावर शाहिस्ते खान चालून आला आणि शाहिस्ते खान चालून आल्यानंतर त्यावेळेला महाराज होते त्या ठिकाणी विशाळगडा पन्हाळगडावर. त्या ठिकाणी पन्हाळगडातून देखील त्या ठिकाणी महाराज सुखरूप त्या ठिकाणी निसटले. आणि पुण्यात आल्यानंतर यावेळेला आपणाला ज्ञात असेल मला माहीत नाही, पण यावेळेला शाहिस्ते खानाने असं सांगितलेलं होतं, या पुण्याच्या मुलखामध्ये उद्या येणारी रामनवमी या मुलखामध्ये, या पश्चिम महाराष्ट्राच्या परिसरामध्ये आम्ही होऊ देणार नाही. हिंदूंना हिंदूंचे उत्सव होऊ देणार नाही, रामजन्म होऊ देणार नाही. एवढा ही बातमी हेरांनी महाराजांच्या कानावर जाऊन पोहोचवलेले होते. आणि महाराजांनी ठरवलं रामनवमीच्या आदल्या दिवशी म्हणजे अष्टमीच्या रात्रीच या शाहिस्ते खानाला कायमचं शास्त करून संपवून टाकायचं. आणि महाराजांनी व्यूहरचना आखली. आणि महाराजांनी कमांडो रेड आखण्याचं त्या ठिकाणी, ज्याला अलीकडच्या भाषेत आपण सर्जिकल स्ट्राईक असं समजतो, हा सर्जिकल स्ट्राईक त्यावेळेला महाराजांनी केला. लक्षात ठेवा, शत्रूच्या मुलखात जाऊन शत्रूला संपवून पुन्हा आपल्या मुलखात यायचं. जगातला पहिला सर्जिकल स्ट्राईक महाराजांनी या पुण्याच्या भूमीत केला आणि तो यशस्वी केला. लक्षात ठेवा, एका बाजूला 1.25 लाखाची फौज आहे आणि आमचे महाराज फक्त 150 मावळ्यांना घेऊन सर्जिकल स्ट्राईक यशस्वी करून पुन्हा त्या ठिकाणी सिंहगडाकडे दौडत गेले. महाराज त्यावेळेला राजगडाकडे गेले नाही. ही मोहीम यशस्वी करून महाराज सिंहगडावर पोहोचले होते. आणि या मोहिमेमधील माणसं मदतीला येतील यात नवल नाही हो. प्रत्यक्ष मुख्या जनावरांनी, अरे बैलांनी देखील साथ दिली. आणि ज्या वेळेला शत्रू त्या ठिकाणी पाठलाग करत येत होता, शत्रूला बैलांनी देखील चकवावं. प्रत्येक बैल मोहीमबद्ध झाल्यानंतर आपापल्या गोठ्यात केव्हा जाऊन बसला हे शत्रूच्या बापाला देखील कळलं नाही. ही व्यूहरचना होती महाराजांची. जगाच्या पाठीवर यापेक्षा वेगळा सर्जिकल स्ट्राईक मी म्हणतो असू शकत नाही. तो सर्जिकल स्ट्राईक याच भूमीमध्ये महाराजांनी यशस्वीरित्या पार पाडलेला होता. आणि ज्या वेळेला महाराजांचा सर्जिकल स्ट्राईक यशस्वी झाला, दुसऱ्या दिवशी रामनवमीचा जन्मोत्सव होता. मोठ्या आनंदाने राम जन्मोत्सव या महाराष्ट्राच्या भूमीने आनंदाने साजरा केला. तो महाराजांनी केलेला सर्जिकल स्ट्राईकमुळे यशस्वी झाला. ही साधी गोष्ट नव्हती. विचार करा, 1.25 लाख फौजेच्या गराड्यामध्ये तो शाहिस्ते खान बसलेला होता आणि तिथं केवळ 150 मावळ्यांना घेऊन जायचं होतं. यावेळेला महाराजांनी मोहिमेची गुप्तता एवढी ठेवलेली होती, प्रत्यक्ष आऊसाहेबांना देखील सांगितलेलं नव्हतं. लक्षात ठेवा, महाराज आऊसाहेबांचे आशीर्वाद घ्यायला गेले. आऊसाहेब म्हणाल्या, आशीर्वाद घेण्याच्या अगोदर मोहीम आम्हाला सांगणार नाही. आऊसाहेब, आपल्यापासून काय लपवायचं, पण गोपनीयता आहे. महाराजांनी सांगितलं, शाहिस्ते खानाला संपवण्यासाठी आम्ही चाललोय, कारण त्याने हिंदू रयतेला धमकी दिली आहे. उद्याची रामनवमी महाराष्ट्राच्या मुलखात होऊ देणार नाही म्हणून अष्टमीच्या रात्री आम्हाला त्याला संपवलंच पाहिजे. अहो, साहेबांनी आशीर्वाद दिले. यशवंत महाराज आहे. पुढे बरोबर त्या ठिकाणी गोदाजी जगताप होते, तानाजी मालुसरे होते. तानाजी मालुसरेंनी विचारलं, राजे आम्हाच नाही सांगणार का? महाराजांनी एकच सांगितलं सगळ्यांना. या मोहिमेला एक कोडवर्ड दिला होता महाराजांनी. काय कोडवर्ड होतं सांगू तुम्हाला. तानाजी मालुसऱ्यांना, गोदाजी जगतापांना सांगितलं, गड्यांनो, पेटत्या होळीतून नारळ उचलायचा आहे. पेटती होळी म्हणजे 1.25 लाखाची फौज आणि तो नारळ म्हणजे शाहिस्ते खान. काय व्यूहरचना असेल हो. आज आम्ही कॉम्प्युटरला कोड टाकतो, मोबाईलला कोड टाकतो, सगळ्याला कोड टाकतो. पहिला कोड दिला होता महाराजांनी. लक्षात ठेवा,
ही कोडवड टाकण्याची सिस्टम सुद्धा महाराजांनी जगाच्या पाठीवर पहिल्यांदा अंमलात आणली, लक्षात ठेवा. आज आम्ही लाख शोध लावले तो, पण त्याचं मूळ सापडतं ते शिवचरित्रामध्ये सांगतं. म्हणून मी नेहमी सांगत असतो, जगामध्ये आम्हाला जर त्या ठिकाणी आमच्या क्षेत्रामध्ये प्रावीण्य मिळवायचं असेल तर शिवचरित्राचा अभ्यास करा. तुमच्या क्षेत्रातले तुम्ही छत्रपती झाल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. पण त्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करणं गरजेचं आहे. या महाराजांचे कोणताही संकट असू द्या, मी तुम्हाला अद्याप त्या ठिकाणी सांगितलं की माझ्या घरी मी महाराजांचं 10.5 फूट उंचीचं महाराजांचं स्मारक उभारलंय. ते का उभारलंय सांगू तुम्हाला. ज्या जमिनीमध्ये मी माझं जे घर उभारलंय त्या जमिनीची केस मी 7 वर्ष बिगर वकिलाची लढलो, पण ती शिवचरित्राच्या आधारावर लढलो आणि महाराजांच्या कृपेने 3 वेळा अपील होऊन देखील मी ती केस जिंकलो. आणि ती केस जिंकलो, ज्या जागेत जिंकलो, ज्यांच्या विचाराने जिंकलो, त्या राजाचं स्मारक व्हावं म्हणून मी महाराजांची नित्याची पूजा करतो. आणि महाराजांचं 10.5 फूट उंचीचं स्मारक मी उभारलं. त्या राजाने मला प्रेरणा दिली, अरे तुमच्या जीवनामध्ये कोणताही संकट येऊ द्या, त्याचं उत्तर तुम्हाला शिवचरित्रात मिळाल्याशिवाय राहणार नाही. पण त्यासाठी शिवचरित्राचा अभ्यास करणं काळाची गरज आहे. आणि म्हणून शिवचरित्र आम्ही तमाम जगातल्या सर्व हिंदू बांधवांनी शिवचरित्राचा अभ्यास केला पाहिजे. मी नेहमी सांगतो की प्रत्येक हिंदू नागरिकाने आपल्या घरात किमान 2 ग्रंथ ठेवावेत. एक, छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यांना आदर्श मानलं त्या रामरायाचं त्या ठिकाणी रामायण आमच्या घरामध्ये असावं. आणि दुसरं, महाराजांचं शिवचरित्र आमच्या घरामध्ये असावं लागतं, लक्षात ठेवा. शिवचरित्र आम्हाला काय शिकवतं? शिवचरित्र आम्हाला शिकवतं की आमच्या जीवनामध्ये येणारं कसल्याही प्रकारचं संकट कसं त्या ठिकाणी परतावून लावायचं, ते संकट कसं त्याचं निर्दालन करायचं हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं. अरे सासूने सुनेशी कसं वागावं हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं. ज्या वेळेला सईबाई अंते आता सहन करत होत्या त्यावेळेला सईबाई राणी साहेबांची सेवा करणाऱ्या सासूबाई म्हणजे जिजाऊ साहेब आहे, हे शिवचरित्र आम्हाला शिकवतं. शिवचरित्रात शिकण्यासारख्या बऱ्याचशा गोष्टी आहेत, पण त्यासाठी शिवचरित्राचं अध्ययन आमच्याकडून झालं पाहिजे, त्याचं आचरण आमच्याकडून झालं पाहिजे. आणि म्हणून महाराजांनी शाहिस्तेखानाची या मोहिमेमध्ये त्याची असणारी 3 बोटं उडवलेली होती. त्याचा मुलगा त्या ठिकाणी ठार मारलेला होता. आणि या वेळेला महाराजांची या मोहिमेची दखल दिल्लीपर्यंत नवे जगामध्ये त्या ठिकाणी पोहोचलेली होती. अर्थात त्यावेळेला कुठलाही त्या ठिकाणी मीडियाचं माध्यम नव्हतं. त्यावेळेला मोबाईल नव्हतं, व्हॉट्सअप नव्हतं, फेसबुक नव्हतं, सोशल मीडिया बिलकुल नव्हता, न्यूज चॅनल नव्हते, न्यूज पेपर नव्हते. तरी सुद्धा या पुण्यात झालेल्या मोहिमा 7 समुद्रापार अमेरिकेपर्यंत जाऊन पोहोचला. याला एकमेव कारण होतं माउथ पब्लिसिटी. आणि महाराजांचा दरारा 7 समुद्रापार जाऊन पोहोचलेला होता. म्हणून आजही अमेरिकेमध्ये मिलिटरी ऑफ सायन्स त्या ठिकाणी तिथल्या लष्कराला जे शिकवलं जातं त्याच्यामध्ये प्रतापगडची मोहीम त्या ठिकाणी मिलिटरीच्या लष्कराला, त्या ठिकाणी अमेरिकेच्या लष्कराला देखील शिकवली जाते की हे युद्ध कमी लोकांमध्ये, कमी पैशामध्ये महाराजांनी कसं जिंकलं हे अमेरिकेत शिकवलं जातं. पण दुर्दैवाने हिंदुस्थानात ते शिकवलं जात नाही. ही मोठी शोकांतिका आहे, ही मोठी शोकांतिका आहे. आणि म्हणून महाराजांच्या समशैरीची आता चौफेर त्या ठिकाणी चर्चा होत होती. कारण महाराजांची समशैर ज्या ठिकाणी तळपली जाईल त्या ठिकाणी महाराजांची समशैर तळपल्यानंतर यश हे हमखास होतं. आणि या भवानीचा चमत्कार त्या ठिकाणी जगभर प्रसिद्ध झालेला. पुढे महाराजांच्या वाट्याला पुरंदरचा तह झाला आणि या तहामध्ये महाराजांना आग्र्याला जावं लागलं. आग्र्याला गेल्यानंतर औरंगजेबाने घातपात केला आणि महाराजांना आग्र्यामध्ये नजरकैद झाली. नजरकैद झाल्यानंतर या ठिकाणी महाराजांनी याही वेळेला गनिमी काव्याचा असा सुंदररित्या त्या ठिकाणी योग्य असा वापर केला. महाराजांच्या बरोबर नेलेल्या सर्व सवंगड्यांना पहिल्यांदा त्या ठिकाणी महाराष्ट्राच्या स्वराज्याच्या भूमीत सुखरूप पाठवलं. आणि नंतर महाराजांनी 17 ऑगस्ट 1666 रोजी महाराज स्वतः त्या ठिकाणी पेटाऱ्यातून पसार झाले. औरंगजेबाला पत्ता देखील लागला नाही. अर्थात यावेळेला महाराजांच्या हेर खात्याने एक अतिशय मोलाची कामगिरी केलेली होती. त्या आग्र्यामध्ये हेर खात्याने अशी काही अफवा पसरवून दिलेले होते. महाराज त्या ठिकाणी गुप्त होतात, पक्षाप्रमाणे उडून जातात, कुठेही प्रकट होतात. या सगळ्या अफवांवर तत्कालीन काही लोकांनी त्या ठिकाणी विश्वास देखील ठेवलेला होता. परंतु प्रकार असा झाला की ज्या वेळेला महाराज निसटले
आणि हे बातमी ज्या वेळेला औरंगजेबाला पहिल्यांदा जेव्हा कळाली ना, औरंगजेबाने सगळ्यात अगोदर काय केलं सांगू तुम्हाला? त्याला असणारं प्रोटेक्शन, सुरक्षा 4 पट करून घेतली. कारण शिवाजी जर तिथून निसटलाय तर तो माझी गर्दन मारायला आल्याशिवाय राहणार नाही. औरंगजेब थरथर कापत होता. पण शिवाजीराजे स्वराज्याच्या दिशेनं त्या ठिकाणी वाऱ्याच्या वेगाने दौडत होते. औरंगजेब इतका घाबरलेला होता, स्वतःचं प्रोटेक्शन 4 पट करून घेतलं आणि मग नाकेबंदी करायला सुरुवात केली. यवना महाराज आग्र्याच्या ज्या सरहद्दी होत्या त्या ओलांडून त्या ठिकाणी बाहेर पडलेले होते. आणि त्यावेळेला महाराजांनी आपल्या बरोबर काही निवडक मावळे घेतलेले होते. त्या साऱ्यांना रामदासीचा वेश त्या ठिकाणी धारण करायला सांगितला. अर्थात काही ठिकाणी पुढे म्हणतं साधूच्या वेशामध्ये, परंतु रामदासीच्या वेशामध्ये त्या ठिकाणी महाराजांनी आपल्या स्वतःच सगळ्यांना त्या ठिकाणी वेश धारण करायला लावला. आणि महाराज वाऱ्याच्या वेगाने, अर्थात हा सगळा प्रवास महाराजांनी रात्रीचा केलेला आहे. लक्षात ठेवा, दिवसा त्या ठिकाणी बाहेरच्या नाही का चमतं हेर खातं महाराजांना मार्ग सुखकर कोणता होईल, सुरक्षित कोणता होईल याची टेहळणी केली जायची. आणि रात्रीच्या वेळेला वाऱ्याच्या वेगाने महाराज त्या ठिकाणी दौडत होते. महाराज सुखरूप त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये दाखल झाले. 17 ऑगस्ट 1666 रोजी महाराज त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये दाखल झाल्यानंतर मोगलांशी तह झालेला होता. तहाप्रमाणे महाराजांना त्या ठिकाणी आचरण करावं लागत होतं. हा काळ जवळपास 3.5 वर्षाचा गेला. 3.5 वर्ष महाराज शांत बसले नाही. लक्षात ठेवा, महाराजांनी अशी काही जय्यत तयारी सुरू केलेली होती. अर्थात महाराज आग्र्याहून आल्यानंतर महाराजांच्या जवळ तहाच्या कलमानुसार 12 किल्ले होते आणि महाराजांनी बांधलेले 5 किल्ले. मग त्यामध्ये प्रतापगड असेल, सिंधुदुर्ग असेल, असे बांधलेले 5 किल्ले आणि तहाच्या कलमानुसार असलेले 12 आणि 5 17. आणि महाराज येईपर्यंत आदिलशाहीच्या जवळचा आऊसाहेबांनी एक किल्ला जिंकून घेतला होता, ज्या किल्ल्याचं नाव होतं रांगळा उर्फ प्रसिद्धगड. असे मिळून महाराज स्वराज्यामध्ये आले त्यावेळेला फक्त 18 किल्ले होते आणि 4 लाख होण्याचा प्रदेश होता. पण त्यावेळेला महाराजांनी ज्या वेळेला पुन्हा मोहीम सुरू केली तो दिवस होता 4 फेब्रुवारी 1670, म्हणजे तानाजी मालुसऱ्यांनी केलेली कोंढाण्यावरची मोहीम. तो कोंढाणा स्वराज्यात होता 19वा गड. विचार करा, 1670 साली महाराजांकडे फक्त 19 किल्ले होते. अर्थात तानाजी मालुसऱ्यांचा पराक्रम सांगायला आपल्याकडे तितका वेळ नाही आहे. पण 19वा किल्ला स्वराज्यातला कोंढाणा होता. पण महाराजांनी पुन्हा अशी काही मोहीम राबवली होती की पुढच्या 8 वर्षांमध्ये महाराजांच्या ताब्यात तब्बल 260 गडकोट आलेले होते. 8 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये 260 गडकोटांपर्यंत महाराजांनी मोहीम राबवलेल्या होत्या. एवढा महाराजांची कीर्ती जगभर पसरलेली होती. आणि हीच कीर्ती काशी विश्वेश्वराची पूजा बांधणारे गागा भट्ट त्यांच्या कानावर जाऊन पोहोचलेली होती. त्यांनी ठरवलं, या हाताने काशी विश्वेश्वराचा आतापर्यंत अभिषेक केलेला आहे. याच हाताने या पवित्र राजाला आपण आपल्या स्वतःच्या हाताने राज्याभिषेक करायचा. यावणांना त्या ठिकाणी स्वतःचं तख्त आहे, त्यांच्या डोक्यावर छत्र चामर धरतात. पण आमचा हिंदूंचा एकमेव राजा की त्याच्या डोक्यावर अजून छत्र नाही, चामर नाहीत. आणि म्हणून गागा भट्ट त्या ठिकाणी काशीवरून यायला निघाले. आणि निघाल्यानंतर याच दरम्यान महाराजांनी साल्हेर आणि मुल्हेरची मोहीम आखलेली होती. आणि याचं नेतृत्व करत होते सूर्याजी काकडे. अर्थात यावेळेला दिलेर खान आणि बेहलोल खान या साल्हेरला वेढा घालण्यासाठी येत होता. यवना घेर खात्याने महाराजांपर्यंत बातमी पोहोचवली. यावेळेला तळ कोकणामध्ये मोरोपंत होते, 20,000ची फौज होती त्यांच्याबरोबर. महाराजांनी तातडीचा खलिता पाठवला आणि त्यांना सांगितलं, वर घाटी या आणि साल्हेरला त्या ठिकाणी सूर्याजीरावांना जाऊन मिळा. दुसऱ्या बाजूला प्रतापराव गुजर सरसेनापती, त्यांना देखील तातडीचा खलिता गेला. ते देखील आपली 20,000ची फौज घेऊन साल्हेरच्या बाजूने गेले. आता मराठ्यांची फौज जवळपास 40,000ची फौज जमा झालेली होती. परंतु दिलेर खानाची 60,000ची फौज होती. आणि यावेळेला मैदानी युद्ध झालं. आणि हे मैदानी युद्ध इतकं भडकलं गेलं, एका बाजूला 40,000ची फौज आहे, दुसऱ्या बाजूला 60,000ची फौज आहे. मराठे पहिल्यांदा मैदानी युद्ध लढत होते. आणि सुदैवाने या मैदानी युद्धामध्ये मराठ्यांचा विजय झालेला होता. वरून गडावरून त्या ठिकाणी सूर्याजी त्या ठिकाणी तोफ टाकत होते.
विजयाची माळ मराठ्यांच्या गळ्यामध्ये पडणारच होती एव्हाना त्या ठिकाणी दिलेर खानाने एक तोफ डागली आणि ती डागलेली तोफ त्या तोफेचा गोळा सूर्याजी काकडेंना त्या ठिकाणी लागला आणि त्या तोफेच्या गोळ्या सरशी सूर्याजी काकडे रक्ताच्या थरुळ्यात कोसळले गेले. सूर्याजीने महाराजांना शब्द दिला होता, राजे सालेर फतेह केल्या बिगार रायगड येऊन तोंड दाखवणार नाही म्हणून. अर्थात सूर्याजीने गड फतेह केलेला होता. एव्हाना मावळ्यांनी मोल्हेर देखील काबीज केला होता, पण त्यांचा सेनापती मात्र रक्ताच्या थरोळ्यात कोसळलेला होता. रक्ताच्या तरुळ्यात कोसळलेला सूर्याजी काकडे महाराजांना म्हणत आहेत, राजे राजे या सूर्याजीने दिलेला शब्द खरा केला, परंतु राजे आता पुन्हा रायगडावर त्या ठिकाणी तुम्हाला मोजऱ्याला येणं शक्य नाही म्हणून सूर्याजी काकड्यांनी साल्हेरवरून महाराजांना शेवटचा मुजरा केला होता. एवढा ही बातमी महाराजांपर्यंत जाऊन पोहोचलेली होती. महाराजांना सूर्याजीचा शोक अनावर झाला आणि महाराज जगदंबेला सकड घालू लागले. हे जगदंबे, माणसाविना स्वराज्य नकोय आम्हास. ज्यांच्यासाठी स्वराज्य आम्ही निर्माण करतोय, या स्वराज्यात जर आमच्या जीवाभावाची माणसं नसतील, कशासाठी हे स्वराज्य आम्हाला देतेस? जर जीवाभावाची माणसं जर अशी आम्हाला सोडून जात असतील, कशासाठी हे स्वराज्य आम्हाला देतेस? या स्वराज्याच्या यज्ञकुंडामध्ये आजपर्यंत अनेक जीवलगांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. बाजी पसलकरांनी आमच्या प्राणांची आहुती दिली. बाजी प्रभू देशपांडे, फुलाजी देशपांडे, शिवा काशीद, मुरार बाजी पुरंदरावर पडले. मुरार बाजींचं शिर उडालेलं असताना देखील हातातली शमशीर थांबली नव्हती. शिर उडालेला असताना देखील याच पुरंदरगडावर मुरार बाजीने 150 यवनांचा खात्मा केलेला होता. पुढे आमचे बालपणीचे सवंगडी सुभेदार तानाजी आम्हाला सोडून गेले. त्यांच्याच बरोबर आमच्या खांद्याला खांदा लावून लढणारे सूर्याजी काकडे देखील आज आम्हाला सोडून गेले. या साऱ्या वीरांचा शोक महाराजा नानावर होत होता. हे जगदंबे, या स्वराज्याच्या यज्ञकुंडामध्ये आमच्या वीरांच्या आहुत्या पडू देऊ नकोस ग. या वीरांशिवाय हे स्वराज्य अधुरा आहे. आजपासून या स्वराज्याच्या यज्ञकुंडात आहुत्या पडतील, त्या आमच्या वीरांच्या नाही. हे जगदंबे, या यज्ञकुंडात आहुत्या पडतील, त्या यवनांच्या पडतील, त्या शत्रूंच्या पडतील, त्या गडिमांच्या पडतील, असं सामर्थ्य आमच्या बाहुबलामध्ये देतो. आणि म्हणून महाराजांनी जगदंबेला साकडं घातलं. शिवरायांच्या त्या अर्थ भावना आदिशक्ती जगदंबेपर्यंत पोहोचल्या. त्यानंतर महाराजांनी ज्या ज्या मोहिमा उघडल्या, त्या मोहिमांमध्ये शत्रूंचे वीर खर्ची पडत होते, शत्रूचे सेनापती खर्च पडत होते, पण सूर्याजी काकडेनंतर महाराजांचा एकही योद्धा त्या ठिकाणी रणांगणामध्ये खर्ची पडला नाही. जगदंबेने साऱ्याच वीरांना जणू काय अभय दिलेलं होतं. आणि या सालेरच्या मोहिमेमध्ये महाराजांच्या वीरांनी पहिल्यांदा मैदानी युद्ध त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. महाराजांच्या वीरांना, या मावळ्यांना एक प्रचंड आत्मविश्वास निर्माण झाला. आजपर्यंत आम्ही लढत होतो, गनिमी काव्याने लढत होतो, पण आज आम्ही मैदानी युद्ध लढण्यामध्ये देखील यशस्वी झालो आहोत. वीरश्री त्या ठिकाणी आमच्या अंतःकरणामध्ये एवढी निर्माण झालेली आहे की साक्षात मार्तंड भैरव मावळ्यांच्या अंतःकरणामध्ये त्या ठिकाणी संचारलेला होता. आता खऱ्या अर्थाने संभाजीराजे महाराजांच्या हाताशी आलेले होते. संभाजीराजे मोरोपंत पिंगळे महाराजांनी त्या ठिकाणी खांद्याची मोहीम यांच्यावर सोपवलेली होती. मग वणी, दिंडोरी, नाशिक, त्र्यंबकेश्वर, अगदी पार चांद्यापर्यंत त्या ठिकाणी महाराजांच्या मोहीम आता यशस्वी होत होत्या. स्वराज्याची सरहद आता त्या ठिकाणी जवळपास सुरतेपर्यंत जाऊन पोहोचलेली होती. आणि याच कालखंडामध्ये गागा भट्ट त्या ठिकाणी स्वराज्यामध्ये आलेले होते. महाराजांचं कार्य उघड्या डोळ्याने पाहत होते. आणि महाराजांना जेव्हा कळालं की गागा भट्ट नाशिक पर्यंत आले,
महाराजांनी पालखी पाठवली. गागा भट्टांना त्या ठिकाणी राजगडावर बोलवण्यात आलं आणि राजगडावर महाराजांनी त्यांचं मोठं आदरातिथ्य केलं. आणि यावेळेला गागा भट्ट महाराजांशी संवाद साधत आहेत. राजे आपण तख्ती बैसावे, मराठ्यांचं स्वतंत्र सिंहासन निर्माण करावं. महाराज म्हणाले राज्याभिषेक करायचा म्हणजे अमाप खर्च होईल, त्या बदल्यात राज्याची पुनर्बांधणी करता येईल, रस्ते निर्माण करता येतील, धरणं बांधता येतील, एवढा मोठा खर्च करणं आम्हाला योग्य वाटत नाही. महाराजांनी त्या क्षणाला नकार दिला. गागा भट्ट आऊसाहेबांच्या महालामध्ये गेले आणि आऊसाहेबांना सांगितलं, आऊसाहेब शिवाजी राजाने एवढं सुंदर स्वराज्य उभं केलंय, यवनांचे सुलतान असतील, बादशाह असतील, तख्तावर बसतात, छत्र चामर धारण करतात आणि आमच्या शिवाजी राजाने एवढं पवित्र कार्य करून ठेवलंय, स्वराज्य निर्माण केलंय. हिंदुपत पातशाहीचं स्वराज्याचं तख्त एक निर्माण झालं पाहिजे आणि म्हणून राजांनी तख्ते बैसावं, स्वतःला राज्याभिषेक करून घ्यावा. आऊसाहेबांना हे पटलेलं होतं, कारण आऊसाहेबांची देखील हीच इच्छा होती की मराठ्यांचं स्वतंत्र तख्त निर्माण व्हावं, स्वतंत्र राजा निर्माण व्हावा. नवे आऊसाहेबांनी वयाच्या 6व्या वर्षी आपल्या वडिलांसमोर ती प्रतिज्ञाच केलेली होती आणि म्हणून आऊसाहेबांना मनोमन आनंद वाटला. आणि त्यावेळेला आऊसाहेब शिवबाराजांकडे गेल्यानंतर शिवबाराजांना विचारलं, राजा आम्ही ऐकलं ते खरं आहे का? होय आऊसाहेब. तुम्ही राज्याभिषेकाला नकार देताय? होय आऊसाहेब. का नकार देताय? खूप खर्च होईल. यावेळेला आऊसाहेबांनी सांगितलं, आमची इच्छा असेल तर, रयतेची इच्छा असेल तर. महाराजांनी सांगितलं, आपली इच्छा असेल, रयतेची इच्छा असेल, आम्ही हे स्वराज्य रयतेसाठीच करतो, कारण हे स्वराज्य रयतेच आहे. आम्ही तर फक्त त्या राज्याचे फक्त सेवक आहोत. आणि म्हणून जर रयतेची इच्छा असेल, आपली इच्छा असेल, तर नकार देण्याचं धारिष्ट आमच्या अंतकरणामध्ये नाहीये. यावेळेला गडावर असणारे सगळे सरदार, सगळे सेवक, सगळे सुभेदार महाराजांना म्हणत आहेत, राजे आपण तख्ती बैसावे. सगळ्यांचा एक सूर आल्यानंतर महाराजांनी गागा भट्टांना होकार दिला. परंतु यावेळेला राजधानीचा गड कुठला निवडायचा याची विचारपूस त्या ठिकाणी सुरू झाली आणि महाराजांच्या लक्षात आलं राजधानीसाठी गड. महाराजांनी विचार केला, अनेक गडांची पाहणी केली आणि महाराजांच्या लक्षात आलं तख्तासाठी जागा असेल तर ती रायगडाची, कारण रायगड कसा आहे हे महाराजांना माहित होतं. त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, 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 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे. त्या राजधानीवरती, त्या राजधानीवरती भगवान शान आहे, भगवान शान आहे. रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे, 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 रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे.
रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे रायगड किल्ला महाराष्ट्राची शान आहे महाराजांच्या म्हणण्यानुसार रायगड किल्ला तख्तासाठी निवडण्यात आला आणि गागा भट्टांच्या नियोजनानुसार रायगडावर आता राज्याभिषेकाची तयारी सुरू झालेली आहे. रामजी प्रभू चित्रांना त्या ठिकाणी 32 मण सोन्याचं सिंहासन निर्माण करण्याचा आदेश देण्यात आला. स्वराज्याचं तख्त सिंहासनात आकार घेऊ लागलेलं होतं आणि अशा वेळेला महाराजांनी सर्व स्वराज्याची पाहणी करत असताना अंबेराव मोहिते सरसेनापती यांना पाचारण करण्यात आलं आणि अंबेराव मोहित्यांनी सांगितलं, राजे, स्वराज्याच्या मुलखामध्ये अजून एक गड आदिलशाहीमध्ये राहिलेला आहे. महाराजांनी विचारलं, कोणता गड? केंजळगड. कोण किल्लेदार आहे? महाराजांनी सांगितलं, अंबेरावांनी सांगितलं, गंगाजी नाईक केरदत्त. आपण राज्याभिषेकाची तयारी पाहावी, आम्ही स्वतः जातो आणि गड त्या ठिकाणी काबीज करून येतो. महाराजांनी सांगितलं, नाही सरसेनापती, आम्ही स्वतः जातीने जाऊ आणि त्या ठिकाणी असणारा केंजळगड स्वराज्यामध्ये आम्ही दाखल करू. विचार करा, एका बाजूला राज्याभिषेकाची तयारी सुरू आहे आणि अशा वेळेला राजांनी स्वतः त्या ठिकाणी मोहिमेवर जावं. राजांनी कधीही दुसऱ्यावर मोहिमा लादण्याचं काम केलेलं नाही, स्वतः प्रत्येक वेळेला मोहिमेवर आघाडीवर होते. एका बाजूला त्या ठिकाणी राज्याभिषेकाची तयारी सुरू असताना महाराजांनी लढाईला जावं हे कोणालाही पटत नव्हतं, पण महाराजांनी सांगितलं, आपण राज्याभिषेकाची तयारी करा. आई शक्ती, आदिशक्ती जगदंबेच्या कृपेने आम्ही यशस्वी होऊन पुन्हा त्या ठिकाणी रायगडावर येऊ. आपण राज्याभिषेकाची तयारी करावी. महाराज स्वतः त्या ठिकाणी जमतेम 500 मावळ्यांना बरोबर घेऊन केंजळगडावर गेलेले आहेत आणि महाराज स्वतः त्या ठिकाणी चालून येत आहेत. गंगाजी नाईक केरदत्तांना कळालं की प्रत्यक्ष महाराज खासा शिवाजी राजा चालून येत आहे. हे पाहिल्यानंतर तो पहिल्यांदाच अर्धा गर्भगळीत झाला. महाराजांच्या आणि त्यांच्या बरोबर युद्धाचा भडका उडाला आणि युद्धाचा भडका उडाल्यानंतर महाराज आणि किल्लेदार एकमेकाच्या समोर युद्ध करत असताना मावळ्यांनी देखील त्या ठिकाणी यावनी फौजेवर त्या ठिकाणी सपासप वार करायला सुरुवात केलेला आहे. दोघांच्याही बाजूने त्या ठिकाणी तुफान युद्ध भडकलं जात होतं आणि अशाच वेळेला गंगाजी नाईक केरदत्तांच्या बरोबर त्या ठिकाणी महाराज युद्ध करत असताना महाराजांच्या समशेरीखाली गंगाजी नाईक केरदत्ताला आणि एकाच गावासरची गंगाजी नाईकाचं शिर महाराजांनी उडवलं गेलं आणि केंजळगडावर स्वराज्याचा परमपवित्र भगवा ध्वज डौलाने फडकला गेला. राहिला असायलेला एक किल्ला देखील स्वराज्याच्या सरहद्दीमध्ये सहभागी झाला. असं करून जवळपास 260 गडकोट आता स्वराज्यामध्ये सहभागी झालेले होते. स्वराज्यामध्ये सारी रयत आता आनंदाने सुखा समाधानाने नंदत होती. कुटुंब कबीला त्या ठिकाणी प्रत्येकाचा सुखा समाधानात होता. प्रत्येकाला वाटत होतं हे शिवाजी राजांमुळे झालं आणि म्हणून शिवाजी राजाला आता सारी रयत माझा राजा माझा राजा म्हणत म्हणत आता सगळी रयत आता राजाला जानता राजा म्हणू लागलेले होते. माझ्या राजाला रयतेने त्या ठिकाणी जानता राजा ही उपमा दिली आणि याच राजाचं सिंहासन आता त्या ठिकाणी रायगडावर त्या ठिकाणी आकार घेत होतं. रायगडावर त्या ठिकाणी सुरुवात होती त्या ठिकाणी मोहिमेची आणि ती मोहीम होती राज्याभिषेकाची. हळकुंडापासून होमकुंडापर्यंत त्या ठिकाणी सुरुवात झालेली होती. महाराजांचे मुंज झालेले नव्हते, महाराजांची मुंज उरकण्यात आली. मुंज झाल्यानंतर महाराजांचा विवाह करण्यात आला. अर्थात त्यावेळेला बालविवाह करायचा होता, करण्याची पद्धत होती. म्हणून आता त्यावेळेला महाराजांचं वय खूप झालेलं होतं म्हणून गागा भट्टांनी महाराजांच्याच पत्न्यांशी पुनर्विवाह त्या ठिकाणी करण्यात आला. त्यामध्ये सोयराबाई राणीसाहेब, पुतळाबाई राणीसाहेब आणि सकवरबाई राणीसाहेब या 3 राण्यांबरोबर महाराजांचा पुनर्विवाह त्या ठिकाणी करण्यात आला. महाराजांना त्या ठिकाणी जलाभिषेक त्या ठिकाणी सुरू करण्यात आला. या जलामध्ये सप्तगंगांची जल होते, सप्तसागरांची जल होते. परंतु आपल्या राजाचा राज्याभिषेक होत आहे म्हणून तमाम सगळ्या महाराष्ट्रातल्या मुलखातून वेगवेगळे कलाकार आपली पथकं घेऊन त्या ठिकाणी रायगडावर त्या ठिकाणी दाखल झालेले होते. मग त्यामध्ये कोळी बांधव आपली पथकं घेऊन हजर झालेले होते. अगदी धनगर समाज सुद्धा आपलं पथक बल्लरी गाण्यासाठी त्या ठिकाणी दाखल झाले होते. दिवाळंदीचे वारकरी देखील रामकृष्ण हरीचा गजर करत त्या ठिकाणी रायगडावर दाखल झालेले होते. रायगडावर असा थाटमाट सुरू असताना
महाराज मनामध्ये विचार करतायत की ज्या आई भवानीच्या कृपेने आम्ही आज तख्तावर बसणार आहोत, त्या आई भवानीसाठी महाराजांनी तब्बल 1.25 मन सोन्याचं छत्र निर्माण केलेलं होतं. 1.25 तोळ्याचं नाही, 1.25 मणाचं छत्र त्या ठिकाणी निर्माण केलेलं होतं. आणि 1.25 मन सोन्याचं छत्र घेऊन महाराज प्रतापगडावर गेलेले आहेत, की जिथं प्रत्यक्ष आई भवानीनं महाराजांना दर्शन दिलं होतं. म्हणून महाराजांनी त्याच वेळेला नेपाळमधून त्या ठिकाणी गंडकी नदीतून गंडकी पाषाण आणून त्या ठिकाणी आई भवानीची मूर्ती साकारली, आई भवानीची प्राणप्रतिष्ठा केली. तुळजापूरला महाराजांना प्रत्येक वेळेला दर्शनाला जाणं शक्य नव्हतं, म्हणून प्रत्यक्ष तुळजापूरची आई भवानी महाराजांना दर्शन देण्यासाठी प्रतापगडावर आली. म्हणून महाराजांनी प्रतापगडावर आई भवानीची स्थापना केली आणि महाराज प्रतापगडावर गेलेले आहेत. भवानीची षोडोपचार पूजा केली, जगदंबेचा गोंधळ घातला आणि महाराजांनी स्वहस्ते 1.25 मन सोन्याचं छत्र आई भवानीला पहिलं अर्पण केलं. पहिलं तुझ्या डोक्यावर छत्र आलं पाहिजे, मग माझ्या डोक्यावर. आणि त्यावेळेला महाराज छत्र अर्पण करताना आई भवानीला काय म्हणाले, हे जगदंबे, आज तुझ्या लेखीचा लेख तख्त सिंहासनावर विराजमान होणार आहे. विचार करा महाराजांची भाषा काय. आज तुझ्या लेखीचा लेख, तुझ्या लेखीचा लेख म्हणजे जिजाऊ साहेब या प्रत्यक्ष आई भवानीची कन्या, आणि तिच्या लेखीचा लेख म्हणजे महाराज. आज तुझ्या लेखीचा लेख तख्त सिंहासनावर बसणार आहे. हिंदुपत्पाशाहीचा तो राजा होणार आहे, तो छत्रपती होणार आहे. हे तुझ्या आशीर्वादाशिवाय काही शक्य नाही. म्हणून हे जगदंबे, आजपर्यंत आमच्या पाठीशी जशी उभी राहिली तशीच या पुढच्या काळामध्ये देखील हे धर्मरक्षणाचं कार्य हातामध्ये घेतलेलं आहे. तुझ्या आशीर्वादामुळे हे न्यायाचं नीतीचं राज्य आम्ही निर्माण करू शकलो, हे नीतीचं अधिष्ठान आम्ही निर्माण करू शकलो. आणि हे नीतीचं अधिष्ठान निर्माण करत असताना अनेकांनी संकट निर्माण केली, पण या संकटाचं निर्दालन करण्यासाठी तू आमच्या बाहुबलामध्ये सामर्थ्य दिलंस. ते सामर्थ्य भविष्यात देखील आमच्या बाहुबलामध्ये असंच राहू दे. आणि हे न्यायाचं नीतीचं अधिष्ठान त्या ठिकाणी सुरक्षित राहू दे. आणि महाराजांनी आईला त्या ठिकाणी असं साकडं घालून आई भवानीच्या सानिध्यामध्ये महाराजांनी तब्बल 2 दिवस त्या ठिकाणी मुक्काम केला. आणि मग महाराज पुन्हा त्या ठिकाणी रायगडावर आले. आणि रायगडावर आल्यानंतर या ठिकाणी तो दिवस उजळला. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजेच 6 जून 1674 तारखेचा विचार करा नाही तर तिथीचा विचार करा, कारण आज आपण तिथीचा विचार करणाऱ्यांपैकी आहोत. तो तिथीचा दिवस आज उजळला. आणि आजच्या दिवशी सूर्योदय होण्याच्या अगोदर अर्थात महाराजांचा जन्म सूर्यास्त होण्याच्या वेळी झाला होता, लक्षात ठेवा. कारण स्वराज्याचा सूर्योदय होणार होता, म्हणून महाराजांचा जन्म सूर्यास्ताच्या वेळी झाला. आणि महाराजांचा राज्याभिषेक सूर्योदयाच्या वेळी झाला. ही एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि यामध्ये अजून एक योगायोग तुम्हाला मी सांगून जाईल. महाराजांचं जन्म ठिकाण आहे शिवनेरी, आणि महाराजांच्या राज्याभिषेकाचं म्हणजे समाधीचं स्थान आहे रायगड. या 2 गडकोटांचा जर आम्ही बारकाईने विचार केला तर या 2 गडकोटांच्या नावामध्ये महाराजांचं नाव दडलेलं आहे. शिवनेरी गडाची 2 आद्य अक्षर बाजूला करा आणि रायगडाची आद्य अक्षर 2 बाजूला करा, याच्यामध्ये महाराजांचं नाव प्रगट होतं. शिवनेरी गडाची 2 आद्य अक्षर जर बाजूला केली तर ती 2 आद्य अक्षर होतात शिव, आणि रायगडाची 2 आद्य अक्षर जर बाजूला केली तर त्याची 2 आद्य अक्षर होतात राय, म्हणजे शिवराय. या 2 गडामध्ये महाराजांचं नाव दडलेलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून शिवनेरी गडावर महाराजांचा जन्म आणि महाराजांची समाधी आणि राज्याभिषेकाचं स्थान आहे ते रायगड. काय विधात्याची रचना असेल किंवा महाराजांच्या मुखातून ही गडांची नावं. अर्थात रायगडाचं नाव रायगड नव्हतं, रायगडाचं पहिलं नाव आहे रायरी. या रायरीचा महाराजांनी रायगड असं त्या ठिकाणी नाव दिलेलं आहे. अर्थात रायगड हे नाव देण्याचं कारण फार वेगळं आहे, कारण महाराजांनी मराठी भाषा यावणी भाषेमध्ये लुप्त होत चाललेली आहे. महाराजांच्या ज्यावेळेला लक्षात आलं त्यावेळेला जगाच्या पाठीवर पहिला राजा असा जन्माला आला की त्यांनी मराठी भाषेला मानाचं स्थान मिळावं, म्हणून मराठी भाषेचा 1400 शब्दाचा राजकोश निर्माण केला. आणि त्यावेळेला महाराजांनी गडकोटांची नावं सुद्धा बदलली. अर्थात किल्ला हे नाव पारशी भाषेतलं आहे, लक्षात ठेवा. म्हणून महाराजांनी गडांना दुर्ग, किल्ला अशी नावं, गड अशी नावं दिली.
मग चाकणच्या किल्ल्याचं नाव महाराजांनी बदललं. चाकणच्या किल्ल्याला महाराजांनी नाव कोणतं दिलं? संग्राम दुर्ग. लक्षात ठेवा. सिंधू दुर्ग. लक्षात ठेवा. महाराजांनी जी स्वतःहून नावं दिली त्याला दुर्ग असं नाव दिलं अथवा गड असं नाव दिलं. किल्ला म्हणून कुठल्याही गडाला नाव दिलेलं नाही. प्रतापगड बांधला त्याला सुद्धा प्रतापगड, प्रताप किल्ला असं नाव दिलं नाही. लक्षात ठेवा. प्रताप किल्ला म्हटलं तर योग्य वाटतं का? नाही वाटत. महाराजांनी गडांना दुर्ग किंवा गड असं नाव दिलेलं आहे. आणि म्हणून एक लक्षात ठेवा, इथून पुढे कोणत्याही गडाला किल्ला असं संबोधू नका. कारण किल्ला हा शब्द पारशी भाषेतला आहे, मराठी भाषेतला नाही. मराठी भाषेतला शब्द दुर्ग आहे, गडकोट आहे. म्हणून प्रत्येक गडकोटाचा यापुढे आपण असा उल्लेख करायचा, सिंहगड. याला सिंहगड किल्ला म्हणू नका, सिंहगडच म्हणा, किल्ला म्हणू नका. कारण ते महाराजांना आवडणार नाही. जे महाराजांना आवडणार नाही ते आपण करायचं नाही. लक्षात ठेवा. आणि म्हणून महाराजांनी 1400 भाषेचा शब्दकोश निर्माण केला आणि मराठी भाषेला राजकीय पटलावर त्या ठिकाणी मानाचं स्थान दिलं. सर्वात प्रथम महाराजांच्या अगोदर माऊली ज्ञानोबरायांनी देखील मराठी भाषेला मानाचं स्थान दिलं. कारण संस्कृतमध्ये असलेली गीता ज्ञानोबरायांनी मराठी भाषेत आणली. आणि आमच्या संतांनी जर एवढं कार्य केलंय म्हणून आम्ही का करू नये? म्हणून महाराजांनी देखील मराठी भाषेला एक राजकीय वरदहस्त निर्माण करून दिला, राजाश्रय मिळून दिला. आणि मराठी भाषेला महाराजांमुळे तेव्हापासून त्या ठिकाणी मानाचं स्थान निर्माण झालं. पण दुर्दैव असं की आज मराठी शाळा ओस पडू लागलेल्या आहेत. आम्ही आमचीच पोरं इंग्रजी शाळेत घालायला लागलो. जर आम्ही आमचीच पोरं जर इंग्रजी शाळेत घालायला लागलो तर मराठी भाषा पुन्हा उरेल का? मग महाराजांनी 1400 भाषेचा मराठी राज्यभाषा कोश कोणासाठी निर्माण केला हे देखील आज विचार करण्याची गरज आहे. आणि म्हणून मराठी माणसाला जर मराठी भाषेचं वावडं होऊ लागलं मग मराठी भाषा अंगीकार करणार कोण? त्यासाठी आमचं कर्तव्य आहे. भले आपली मुलं इंग्रजी स्कूलमध्ये शिकत असतील, अर्थात ते गरिबाचं शिक्षण नाही. लक्षात ठेवा. गरिबाचं शिक्षण मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. लक्षात ठेवा. आजही आमच्या घरांमधली माणसं, अर्थात एक लक्षात ठेवा, महाराजांच्या बांधकाम खात्याचा प्रमुख होता हिरोजी इंदुलकर. कुठेही इंजिनिअरिंग कॉलेजला ऍडमिशन घेतलेलं नव्हतं, पण आजही सिंधुदुर्ग बांधलाय. अरे चारही बाजूने समुद्राच्या लाटा झेलतोय पण अजून बाल देखील बाका झाला नाही. आजही तो सिंधुदुर्ग समुद्राला टक्कर देतोय. अरे अशी माणसं महाराजांनी घडवली, ती मराठी भाषेतूनच घडवली. कुठेही इंजिनिअरिंग कॉलेज किंवा कुठल्याही इंग्लिश मीडियम मध्ये महाराजांचा एकही सवंगडी शिकायला नव्हता. अरे औरंगजेबाच्या माझ घरातील खबरी आणणारा आमचा बहिर्जी नायकीर दगड धोंड्यामध्ये हिंडून फिरूनच शिकला होता. पण औरंगजेबाच्या माझ घरामध्ये काय चालतंय हे सुद्धा महाराजांपर्यंत पोहोचवणारा आमचा बहिर्जी नाईक रामोजी समाजाचा होता. तो देखील याच मातीत महाराजांनी घडवला. लक्षात ठेवा. तो मराठी भाषेत घडला गेला, हे सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून मराठी भाषा आम्ही बोलण्यात अंगीकारली पाहिजे. आता जो महाराजांनी गनिमी कावा केला, मी मगाच सांगितलं की त्याला आज सर्जिकल स्ट्राईक म्हटलं जातं, पण महाराजांनी त्याला गनिमी कावा हे नाव देऊन ठेवलेलं आहे. म्हणून महाराजांची भाषा आम्ही टिकवली पाहिजे, कारण ती महाराजांनी निर्माण केलेलं आहे. महाराजांनी त्या भाषेला किंमत निर्माण करून दिलेली आहे. आणि म्हणून तमाम सगळ्या हिंदू बांधवांचं एक नैतिक कर्तव्य आहे की महाराजांनी जी भाषा निर्माण केलेली आहे ती भाषा टिकवण्यासाठी आम्ही नेटाने त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे. महाराजांचा राज्याभिषेकाची तयारी रायगडावर सुरू असताना एव्हाना दिल्लीला जाऊन औरंगजेब बादशाला खबर मिळालेली होती कि मराठा डोंगा राजा ओ शिवा पहाडी चुवा शहनशाह बनने जा रहा है. त्यावेळेला औरंगजेबाने काय केलं? तिथून आदेश सोडले. बेहलोल खान, दिलेर खान सगळ्यांना आदेश सोडले, रोख लो हे राज्याभिषेक. आटोकाट प्रयत्न झाला, पण महाराजांना हे माहित होतं हे होणार आहे. म्हणून महाराजांनी स्वराज्याच्या सरहद्दी अशा सील करून ठेवलेल्या होत्या. खूप काही धडपड केली पण काही उपयोग झाला नाही. अर्थात भगवंताची कृपा होते, देवादेव महादेवाच्या आदिशक्तीची कृपा होते. आणि म्हणून आता महाराज त्या ठिकाणी तख्त सिंहासनाकडे पाऊल टाकत निघालेले होते. महाराजांच्या हातामध्ये राजदंड होता. काका भट्टांनी तो राजदंड हातामध्ये दिलेला होता. अर्थात जात असताना राज्याभिषेकाचा विधी होत असताना 3 पाट मांडलेले होते. महाराजांच्या डाव्या बाजूला सोयराबाई राणी साहेब बसलेल्या होत्या. महाराजांच्या उजव्या बाजूला त्या ठिकाणी शंभूराजे बसलेले होते. युवराज म्हणून त्यांचा देखील त्यावेळेला राज्याभिषेक झाला. महाराजांचा देखील राजा म्हणून राज्याभिषेक झाला. महाराज आता तख्त सिंहासनाकडे पावलं टाकत निघालेले आहेत. हातामध्ये राजदंड आहे, त्याला त्या ठिकाणी भगवा ध्वज लावलेला आहे. महाराजांनी आता अतिशय वस्त्र अलंकार सुंदर असे धारण केलेलं आहे. बरोबर त्या ठिकाणी धनुष्य धारण केलेला आहे की जो धनुष्य प्रभू रामचंद्रांनी धारण केलेला होता तोच धनुष्य राज्याभिषेकाच्या वेळेला महाराजांनी तो धनुष्य आपल्या शिरावर त्या ठिकाणी खांद्यावर धारण केलेला आहे. कमरेला भवानी समसेर आहे आणि डोक्यावर मस्त असा जिरेटोप त्या ठिकाणी बांधलेला आहे. आणि अतिशय ताटामाटामध्ये महाराज
त्या ठिकाणी सिंहासनाकडे पाऊलं टाकत आहेत. महाराजांचं आता पहिल्या पायरीकडे लक्ष गेलं आणि पहिल्या पायरीवर महाराजांना जर कोण दिसला असेल, कोण नजरेसमोर आला असेल, महाराजांच्या समोर दिसत होते ते बाजी काका पसलकर. महाराज म्हणतायत, बाजी काका, स्वराज्याचे मुहूर्तमेंढ रोवून तुम्ही निघून गेला म्हणून आम्ही या सणाच्या तख्ताची आज पहिली पायरी ओलांडू शकतो. पुढे महाराज दुसऱ्या पायरीवर पावलं ठेवणार तर तिथं नजर गेली. महाराज तिथं पाहत असताना महाराजांच्या समोर दिसत होते बाजीप्रभू देशपांडे, शिवा काशे, हिरस मावळातील ते 300 बांदल महाराजांना दिसत होते. कड्यांनो, लाख मरावे पण लाखाचा पोशिंदा उरावा म्हणून स्वतःच्या प्राणांची आहुती दिली म्हणून आम्ही या पायरीपर्यंत पोहोचलो. पुढच्या पायरीवर महाराजांना मुजरा करण्यासाठी जणू काही मोरहारबाजी चढून बसलेले होते. मोरहारबाजी व शिर उडालेला असताना देखील गनिमांचा खात्मा उडवला म्हणून आम्ही या पायरीपर्यंत पोहोचलो. मोरहारबाजी, तुमचं बलिदान इथपर्यंत आम्हाला घेऊन आलं. पुढच्या पायरीवर महाराजांना मुजरा करण्यासाठी जणू काही महाराजांना सुभेदार तानाजी मालुसरे दिसत होते. सुभेदार, पुढच्या पोराचं लग्न अर्ध्यावर सोडलं पण स्वराज्यासाठी प्राणांचा आहेर देऊन गेला तुम्ही. सुभेदार, मायभूमीनं तुम्हाला कवळीत घेतलं पण आम्हाला मात्र पोरके करून गेला तुम्ही. महाराजांची नजर पुढच्या पायरीवर पडली. तिथून महाराजांना दिसत होते प्रतापराव गुजर. प्रतापराव, आमचा शब्द वर्मी लागला म्हणून बेलोल खानावर एकटेच चालून गेला. स्वराज्यासाठी त्या ठिकाणी धारातीर्थी पडला तुम्ही. शेवटच्या पायरीवर महाराजांना दिसत होते ते सूर्याजी काकडे. सूर्याजी, रायरेश्वराला ज्या वेळेला आम्ही शपथ घेतली त्यावेळेला तुम्ही आमच्या बरोबर होता. वाटलं होतं या शपथ घेणाऱ्या मावळ्यांपैकी एखादा तरी मावळा या तख्त सिंहासनाच्या पायऱ्या चढण्यासाठी आमच्या बरोबर राहील. पण सूर्याजी, काही काळापूर्वी तुम्ही देखील आम्हाला सोडून गेला. मावळ्यांनो, तुमच्या रक्ताच्या आणि खामाच्या एकेका थेंबातून 32 मन सोन्याचं सिंहासन निर्माण झालंय. आम्ही मात्र निमित्त आहोत पण खऱ्या अर्थाने हे तख्त निर्माण केलं ते तुमच्या बाहुबलाच्या जोरावर आम्ही हे तख्त निर्माण करू शकलो. हिंदू पदपातशाही तुमच्या बाहुबलाच्या जोरावर आम्ही निर्माण करू शकलो. महाराजांना गलबलून महाराजांनी स्वतःचे अश्रू स्वतःच पुसले. या राजांनी त्या सर्व वीरांना अभिवादन केलं. अभिवादन केल्यानंतर महाराज त्या तख्त सिंहासनावर आरूढ झाले आणि आरूढ झाल्यानंतर बाजूला असणारे काका भट्टांनी महाराजांच्या नावाचा जय जयकार केला. हा जय जयकार झाल्यानंतर आपण महाराजांच्या दिशेने त्या ठिकाणी पृष्ठवृष्टी करायची. गो ब्राह्मण प्रतिपालक क्षत्रिय कुलावतांश प्रौढ प्रताप पुरंदर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. हर हर महादेव. हर हर महादेव. हर हर. महादेव. असे होते महाराजांच्या राज्याभिषेकाची वाटचाल. आज महाराजांचा राज्याभिषेक विश्व हिंदू परिषदेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या वतीनं या ठिकाणी आयोजित करण्यात आला. या राज्याभिषेक सोहळ्याचा प्रसंग सादर करत असताना माझ्या समवेत माझे सहकलाकार या ठिकाणी पॅड, ढोलकी आणि तबला एक साथ 3 वाद्य वाजवणारे आमचे सहकारी आदरणीय रोहिदास बटवाल यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे पलीकडच्या बाजूला आपला सिंत व्हायलेन त्या ठिकाणी सांभाळून महाराजांची गीतं सादर करणारे आमचे दुसरे सहकारी
अतिशय मोलाचे सहकारी आदरणीय पांडुरंगजी गायकवाड यांच्यासाठी जोरदार टाळ्या. त्याचप्रमाणे त्यांना टाळाची आणि कोरसची साथ देणारे आमचे आदरणीय शरद राजगुरू त्यांच्यासाठी देखील जोरदार टाळ्या. हे माझे तीनही कलावंत असे आहेत की इव्हन अर्ध्या रात्रीला जरी सांगितलं की बाबा रे आपल्याला शिवचरित्राची कथा शंभू चरित्राची कथा सादर करायला जायचं आहे, हातातलं कोणतंही काम टाकून त्या ठिकाणी हे मावळे या मोहिमेवर माझ्याबरोबर निश्चित असतात. म्हणून असे मावळे माझ्याबरोबर आहेत. असे माझे जवळपास 3-4 ग्रुप आहेत, परंतु त्याच्यातले हे अतिशय निष्ठावंत मावळे आहेत. ही अर्ध्या रात्रीला मला साथ द्यायला त्या ठिकाणी येत असतात आणि महाराजांची कथा म्हणल्यानंतर त्यांनाही त्या ठिकाणी खूप आनंद वाटतो. आणि म्हणून माझा जवळपास 15 वर्षाची कारकीर्द महाराजांच्या कथेची किंवा कथा कीर्तनाची असेल, या माध्यमातून हे माझे सगळे सवंगडी मला त्या ठिकाणी मोलाची साथ करत आले. मला या ठिकाणी एक गोष्ट सांगावीशी वाटते की ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी हा हिंदू धर्म राखला, त्या राजाची आपण जयंती असेल, पुण्यतिथी असेल किंवा राज्याभिषेक असेल, या तीनही गोष्टींच्या तिथी आम्हाला त्या ठिकाणी उपलब्ध आहेत. आणि म्हणून या 3 गोष्टी तमाम सगळ्या हिंदू बांधवांनी या तिथीलाच साजऱ्या कराव्यात, त्या तारखेला करू नये. आता काही लोकांना असाही प्रश्न पडेल की महाराज आमचं सरकार महाराष्ट्र गव्हर्नमेंट 19 फेब्रुवारी साजरं करतं. या ठिकाणी मला एक सांगावंसं वाटतं की सरकार इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे चालतं. आम्ही इंग्रजी कॅलेंडरप्रमाणे चालणारी माणसं नाहीत, आम्ही तिथीप्रमाणे चालणारी माणसं आहोत. आम्हाला इंग्रजी कॅलेंडरचं काही देणं घेणं नाही आहे. पण आम्हाला जर तिथी ज्ञात असेल, इव्हन आमच्या बापूजाद्यांच्या पुण्यतिथी असेल, पितृ पंधरवड्यामध्ये ज्या साजऱ्या करतो आपण, त्या तिथीला साजऱ्या करतो, तारखेला करत नाही. आणि म्हणून महाराज आमचे कोणीतरी बापूजादेच आहेत हे आम्ही जाणलं पाहिजे. म्हणून महाराजांची जयंती फाल्गुन वद्य तृतीयेलाच त्या ठिकाणी साजरी करावी. आणि महाराजांची पुण्यतिथी चैत्री पौर्णिमेला म्हणजे हनुमान जयंतीच्या दिवशी महाराजांची पुण्यतिथी सुद्धा त्या ठिकाणी तारखेला न साजरी करता ती तिथीला साजरी करावी. आणि महाराजांचा राज्याभिषेक भले काही लोक 6 जूनला करत असतील, त्यांना करू द्या, त्यांना करायला आपण कोणाला नकार देत नाही, शेवटी ज्याची त्याची मर्जी आहे. परंतु ज्या छत्रपती शिवाजी महाराजांनी 1400 शब्दांचा राज्यभाषा कोश निर्माण केला, तो मराठी भाषा, मराठी तिथी मिती टिकवण्यासाठी, हिंदू संस्कृती टिकवण्यासाठी केला आहे. त्या राजाची जयंती, पुण्यतिथी आणि राज्याभिषेक हा तिथीलाच साजरा व्हावा असा माझा एक आग्रह आहे. आणि आपण तो करत आलात, भविष्यात आपण ते टिकवाल अशी एक अपेक्षा या ठिकाणी ठेवतो. उपस्थित सर्व मावळ्यांना, शिवरायांच्या सेवकांना मी या ठिकाणी अंतःकरणापासून मानाचा मुजरा करतो आणि माझ्या सेवेला याच ठिकाणी पूर्णविराम देतो. जय शिवराय. कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी भवानी सहितं नमामि भवं भवानी सहितं नमामि. जय देव जय देव जय जय शिवराया, अवतार घेतला धर्म रक्षाया. जय देव जय देव. अत्याचारे गांजली भारत भूसारी, धर्म रक्षिणा ईश्वर अवतारी. भोसले कोळात जिजाऊ उदरी, शिवराय जन्मले गड शिवनेरी. जय देव जय देव जय जय शिवराय, अवतार घेतला धर्म रक्षाया. जय देव जय. लाल महाली जिजाऊ शिकवित धर्म ग्रंथ ते रामायण भारत. शास्त्र विद्या शिकवी दादोजी पंत, पारंगत झाले सकल विद्येत. जय देव जय देव जय शिवराया, अवतार घेतला धर्म रक्षाया. जय देव जय. मावळ प्रांतातून सवंगडी आले, तोरणा घेऊन तोरण बांधिले. म्लेच्छ दैत्यांचे निर्दालन केले, हिंदवी स्वराज निर्माण झाले. जय देव जय देव जय शिवराया, अवतार घेतला धर्म रक्षाया. जय देव जय. फत्तेखाना
शिवछत्रपती यश कीर्ती प्रताप महिमा प्रसिद्धी गंती पाटील म्हाळसा कांत जाहली स्फूर्ती जय देव जय शिवराया अवतार घेतला धर्म रक्षाया जय देव जय खालील लोटांगण वरती चरण डोळ्यान पाहिन रूप तुझे प्रेमे अनेकन अनंत भोजन भावे वाणीन मने नमा त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बंधु च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविडं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव आयनि वाचां श्रीदेवा बोधास्मरावा भक्ति स्वभाव गुरो नियतं सकल परस्मै नारायणादि समर्पयामि अच्युतं केशवं राम नारायणं कृष्ण दामोदरं वासुदेवं श्रीधरं माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे 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 राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे छत्रपती शिवाजी महाराज की जय श्रीराम छत्रपती शिवाजी महाराज की जय विश्व हिंदू परिषद पुणे शिवराज्याभिषेक अभिवादन सोहळा समिती. प्रथम मी बांगर महाराजांचं मी आभार मानतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमामध्ये शिवाजी महाराजांचं जिवंत जीवन प्रवास उभा केला. त्यानंतर या आजच्या कार्यक्रमासाठी वीरबाजी स्मारक जे उपलब्ध करून दिलं ते राष्ट्रीय स्वयंसंघ सिंहगड भागाचे मी आभार मानतो. त्यानंतर जे आपल्या ह्या भागामध्ये सगळ्यांनी जे प्रत्येक कार्यकर्ते असतील ज्यांनी थोडी मदत केली प्रत्येकाने आपला वाटा उचलला त्यांचे सर्वांचे मी आभार मानतो. धन्यवाद.